तसंच शेक्रू टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने भविष्यातील भुईमुग पीक आणि व्यवस्थापन या विषयावरती आजचा हा आपण ऑनलाईन वेबिनार आयोजित केलेला आहे. यासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी संशोधन केंद्र कसबे दिग्रज येथील डॉक्टर मिलिंद देशमुख सर आज आपल्या इथं मार्गदर्शन करणार आहेत. मी थोडक्यात आपल्याला देशमुख सरांची ओळख करून देतो. सरांनी 1988 पासून तेलबिया संशोधनाचं काम स्वतः सुरू केलेलं आहे. सर अकोला इथे BSc ऍग्री आणि MSc ऍग्री झालेले आहेत. तसंच सरांनी PhD सुद्धा मिळवलेली आहे आणि त्यांच्या PhDच्या कामासाठी त्यांना काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR नवी दिल्ली येथून त्यांना PhDच्या कामासाठी फेलोशिप सुद्धा मिळालेली आहे. तसंच सरांनी ऑस्ट्रेलियामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड ब्रिस्बेन येथे सुद्धा प्रशिक्षण घेतलेलं आहे. तसंच सरांनी आतापर्यंत सोयाबीन आणि भुईमुग या पिकाच्या एकूण 11 जाती विकसित केलेल्या आहेत. आपण पाहतोय की आता आपल्या जिल्ह्यात जास्त करून चालणारे जे सोयाबीनचे वाण आहेत, फुले किमया, फुले संगम, तसंच फुले अग्रणी, तर या वाणांची निर्मिती करण्यामध्ये सरांचं फार मोठं योगदान आहे आणि जे आपल्याला फार उत्पादन सोयाबीनचं वाढवण्यामध्ये त्यांचा प्रमुख सहभाग राहिलेला आहे. तसंच त्यांनी भुईमुगाचं नवीन वाण काढण्याचं सुद्धा काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे. भुईमुगामध्ये आता सध्या त्यांचा फुले चैतन्य KDG 160 हा 2019 साली नवीन वाण सरांनी प्रसारित केलेला आहे. त्याचबरोबर फुले वारणा, फुले मोरणा, JL 501, फुले उनप, तसंच TPG 41, फुले कुसुम, तसंच करडईची फुले कुसुमा आणि मोहरीची TPM 1 या तेलबियांच्या जाती विकसित करण्यामध्ये सरांचं मोलाचं सहकार्य आणि सहभाग आहे आणि सरांचं फार मोठं काम आहे. या कामाला त्यांच्या वाखाणण्यासाठी त्यांना 2013 साली वसंतराव नाईक कृषी पुरस्कार, तसंच 2015 साली कृषी गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. तर असे हे डॉक्टर मिलिंद देशमुख सर, तेलबिया संशोधन केंद्र कसबे दिग्रज, जे सोयाबीन आणि भुईमुगाचं पैदासकार म्हणून काम करत आहेत. तर असे सर आपल्याला आज इथं मार्गदर्शन करणार आहेत. तर कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा देशमुख सरांचं या वेबिनारसाठी हार्दिक स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की सरांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद बाबर साहेब. आजच्या ज्या उपस्थित सगळे आपले कृषी विज्ञान केंद्र आणि KVKचे पदाधिकारी, नंतर आपल्या अनेक या वेबिनारसाठी जॉईन झालेले किंवा जॉईन होणारे आपले एक्सटेन्शन वर्कर्स, कृषी अधिकारी, कृषी क्षेत्रात काम करणारे आणि शेतकरी. आज हा जो आहे की एक मागे मी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनाचा एक वेबिनार दिलेला होता आणि त्याला एक उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्याला मिळाला. जवळजवळ 80 ते 100 शेतकरी त्याला जॉईन झाले होते. महाराष्ट्रातनं पण मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आलेत आणि मग बाबर साहेबांचं म्हणणं पडलं की एक भुईमुगावरती जा. म्हटलं अरे पण वेळ तर आता निघून गेलेला आहे. पण एक मनात एक अशी नेहमीची अशी एक खंत वाटते आहे. जळगावला तेलबिया संशोधन केंद्रामध्ये 1988 साली मी काम सुरू केलं आणि जळगाव तुम्हाला माहीत आहे की फुले प्रगती हे वाण 1979ला तिथून हे वाण विकसित झालं आणि हे आज म्हणजे भारतात नव्हे तर जवळजवळ परदेशामध्ये 8 देशांमध्ये ते नॅशनल चेक म्हणून फुले प्रगती JL 24 हे वाण म्हणजे JL 24 वाण हे म्हणून कार्यरत आहेत. अजूनही आहे JL 24. आपल्या इथे पण फुले प्रगती म्हणून अजूनही शेतकरी त्या वाणाला सोडायला तयार नाही आहेत. अशा ठिकाणून जिथे JL 24 नावाची जात निघाली, एक लँडमार्क व्हेरायटी भुईमुगामध्ये महाराष्ट्र देशाचं उत्पादन वाढवणारी, जगामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन असणारी अशी तिथे संधी मिळाली आणि तिथून थोडंसं भुईमुगाचं काम सुरू केलं आणि भुईमुगाचं काम सुरू केल्यानंतर JL 286 जे फुले उनप वाण आहे त्याच्यामध्ये मग मी नुकताच 88-89ला जॉईन झालो होतो आणि तिथंच गेस्ट हाऊसला आपलं राहायचो, बॅचलर होतो, नुकतीच नोकरी जॉईन केली होती
आणि तिथे आमचे एक स्वर्गीय डॉक्टर A.B. देवकर साहेब, म्हणजे जे ऑइलसीड स्पेशालिस्ट, अत्यंत हुशार माणूस, ज्यांनी भीमा व्हेरायटी करडईची वगैरे काढली, असे सांगायचे की तू याला जात जा क्रॉसिंग प्रोग्रामला सकाळी अटेंड करत जा. आणि अटेंड केलं आणि त्याच्यात ते प्रोग्राम तो करत असताना त्यातनं JL 286 फुले उनप नावाची व्हेरायटी त्या व्हेरायटीमध्ये विकसित करण्यात माझा सहभाग लाभला. म्हणजे क्रॉसिंग पासून म्हणजे मला अजूनही आठवतं की JL86 इंटू NCSE 343 हे त्या वाचे पेडिग्री आहे. म्हणजे NCSE म्हणजे नॉर्थ कॅरोलिना ॲग्रिकल्चर कॉलेज, अमेरिकेत जे आहे ते, तिथला जो सोर्स पॅरेंट आणि JL86 हा फिमेल पॅरेंट होता आणि याचा संकर करून ही वेरले. आणि आपणाला माहीतच आहे, आता आपल्या KVK बोरगावच्या लोकांना माहीत असेल की आपलं नाईकबाच्या ठिकाणी जे जानुगे वाडी आहे, तिथे आपलं फार मोठं JL 286चं म्हणजे बियाणं शेतकरी करतात. तिथेच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आपल्या इथे, आणि तिथून एक चांगला म्हणजे बरेचसं सीड्स फार्मर टू फार्मर हे जातं. तर आता हे असं भुईमुगा चालला आहे. नंतर मग एक विचार आला की मी लहान आलो, आजोळी जायचो, आमच्या गावी जायचो. तर त्यावेळेस गावी गेलं की हिवाळ्यामध्ये भाजलेल्या शेंगा खायला मिळायच्या, उत्पादन भुईमुगाचं येत होतं. नंतर आजोळी गेलं की उन्हाळ्यामध्ये शेंगा फोडायचा कार्यक्रम राहायचा विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये. प्रत्येक घरा मोठे मोठे जे शेतकरी होते त्यांच्या घरी याचा कार्यक्रम शेंगा फोडायचा. तिथे आम्ही पण फोडायचो, त्यातनं काहीतरी 2 पैसे 5 पैसे मिळायचे. आणि त्या काळात एकदम ग्रामीण भागात कधीतरी आठवड्यातनं तो एक बर्फाची कांडी घेणार विकणारा यायचा आणि ते खाण्यात एक वेगळीच मजा राहायची. तर हे असं एक विचार करत असताना की अनेक ठिकाणी, आणि आमचे वडीलही सांगायचे, अरे म्हणे एकदा आपली भुईमुगामुळे आपली आर्थिक परिस्थिती एकदा सुधारली होती असं काही सांगतात, किंवा सांगतात की भुईमुगाचे एवढे एवढे ढीग लागायचे. पण आज भुईमुगाचं क्षेत्र हे कमी झालेलं आहे. आता भुईमुग हे आपलं पीक आहे, म्हणजे त्याला अनेक कारण आहेत, पर्यायी पिकं आलेले आहेत, वातावरण बदललेलं आहे, आणि याच्यामुळे त्याला आता काही वन्य प्राणी शत्रू झालेले आहेत, मशागतीचा खर्च जास्त आलेला आहे, वातावरण बदलामुळे त्याला उत्पादन कमी येत आहे. पण तरी पण या पिकामध्ये हे पीक पण आपण हे जरी क्षेत्र कमी झालं तरी सुद्धा भुईमुगात आपलं हे रोज आपण काहीतरी शेंगदाण्याची चटणी असो, भाजीत दाण्याचा भुरका असो, वेगवेगळ्या की गुळाची त्या शेंगदाण्याची वडी असो, हे आपण नेहमी आपल्या रोजच्या अन्नामध्ये आपण वापरतो. आणि अजूनही तुम्हाला माहित आहे की काही लोकांना संध्याकाळच्या वेळेला भुईमुग दाणे लागतातच. असं असताना मग हे एक खाद्य पीक आहे, आणि हे पुढं हे तेलबिया पीक न राहता खाद्य पीक राहणार आहे. तर याच्यामध्ये एक तांत्रिक विचार डोक्यात आला की का नाही मग आपण ह्या गोष्टीचं आपल्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये की शेअर करावं, एक चांगला विचार मांडावा, आणि आहे ते चांगल्या विचारातनंच काही चांगल्या कृती होतात आणि त्यातनं पुढं काहीतरी एक चांगलं असं काही घडू शकतं. आणि आज जागतिक लेवलला काय काय सोयाबीनमध्ये संशोधन चाललेलं आहे. म्हणजे जसं आपल्या इथे भारतामध्ये इक्रेसॅट नावाची संस्था आहे, तिथे डॉक्टर निगम साहेब होते, आता डॉक्टर जनीला मॅडम तिथे काम करून राहिलेले आहेत, त्यांनी काही व्हेरायटी आणलेल्या आहेत. मग याचं आता आज काळ असा आहे की व्हॅल्यू एडिशन, आणि व्हॅल्यू एडिशनमुळे आपल्याला शेतकऱ्याला 2 पैसे काय मिळतील. आणि आजचा जो शेतकरी आहे, शेतकरी वर्ग आहे, तर हा मी पाहतो आहे की आज म्हणजे जे चांगले म्हणजे या वेगवेगळ्या माध्यमातून ते वेगवेगळ्या याच्याशी शास्त्रज्ञाशी म्हणा किंवा चांगल्या KVK ज्या काही एक्सटेन्शन एजन्सीज आहेत याच्याशी कनेक्टेड आहेत, नवीन नवीन तंत्रज्ञान घ्यायला तयार आहेत, नवीन नवीन उपक्रम सुरू करायला तयार आहेत. तर अशा याच्यातनं आपल्याला काय म्हणजे नवीन काय करता येईल, म्हणजे ज्याच्यामधून शेतकऱ्याला 2 पैसे कसे मिळतील. तर असा हा विचार, एक तांत्रिक विचार किंवा तांत्रिक विचाराची देवाणघेवाण मी म्हणेल की आज नुसतं आपण याच्यावरती चर्चा करणार नाहीये की म्हणजे मशागत असेल हे असेल याच्यावरती, तर एक भुईमुगाबद्दलचं ओव्हरऑल एक काय भुईमुगाचं परिस्थिती आहे आणि पुढे याच्याला म्हणजे भविष्यातील भुईमुग पीक आणि संधी असं मी म्हणेल की याच्यावरती आपण थोडी तांत्रिक चर्चा करूया, विचाराची देवाणघेवाण करूया. या अनुषंगाने मी माझं जे काय थोडंसं एक सादरीकरण तयार केलेलं आहे ते मी आपणासमोर मांडतो आहे. दिसतंय?
दिसतंय सर. हॅलो, कंटिन्यू दिसतंय ना? हा, तर आज आपल्याला तेलबियाचं महत्त्व माहीत आहे की आज आपण रोज आपल्याला 30 ग्रॅम प्रति व्यक्ती प्रतिदिन तेल आपल्या आहारात पाहिजे, म्हणजे 11 किलो प्रति पर्सन, म्हणजे आणि एका वर्षासाठी लागतो आहे. तेलबियामध्ये तेल काढल्यानंतर पेंड निघतं. सोयाबीनमध्ये जसं DOC आपण म्हणतो, आणि त्या DOC आपल्या ॲनिमल फीड आणि पोल्ट्री फीडला जास्त येतं, कारण त्याच्यामध्ये प्रोटीनांचं प्रमाण असतं. आणि बऱ्याचशा आता पर्टिक्युलरली सोयाबीनमधली जी DOC आहे ती एक्सपोर्ट होते, आणि त्याच्यापासून आपल्याला चांगलं परकीय चलन या मिळतं. आणि एक याच्यापासून म्हणजे आता भुईमुगाची पेंड सहसा आता मिळणं थोडं कठीण आहे, पण भुईमुगाची पेंड जुन्या काळामध्ये तर म्हणजे याला एक म्हणजे विदर्भात त्याला अलप म्हणतात. असं अलप म्हणून म्हणजे आपल्या यांना गुरांना द्यायचे, जे म्हणजे नागरावरती बैल असतील किंवा जे हार्डवर्क करणारे बैल असेल त्यांना त्यातल्या त्यात त्यांना ती जास्त मोठ्या प्रमाणावरती याची भुईमुगाची पेंड ही द्यायची. तर असं या तेलबियाचं एक महत्त्व आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने किंवा शेतीच्या दृष्टीने आहे. आता अनेक या तेलबियाचे उत्पादन असल्याचे अनेक कारणं आहेत, आणि त्यातल्या त्यात बदलते वातावरण, म्हणजे जो युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ रेन्स असतो तो नसल्यामुळे मला एक प्रामुख्याने एक असं वाटतं की भुईमुगाचं क्षेत्र एक कमी झालेलं आहे. आणि दुसरं की वन्य प्राणी आणि खर्च याच्यामुळे, तर हा असा आहे. तर याच्यावरती पण आपण काही उपाय आता काढलेले आहेत, आणि याच्यावरती आपण आता पुढे चर्चा करणार आहोत. आज भुईमुगाचं हे झालं, तर भुईमुगाचं पहा, याच्यापासून नायट्रोजन फिक्सेशन कसं होतं. म्हणजे जर नायट्रोजन फिक्सेशन किलो प्रति हेक्टरी, तर सोयाबीन पासून 60 ते 168 किलो प्रति हेक्टरी हे नायट्रोजन फिक्सेशन होतं, आणि भुईमुगापासून 72 ते 124 किलो एवढं नायट्रोजन फिक्सेशन होतं. म्हणजे हे एक चांगलं नायट्रोजन रिच करणारं एक पीक आहे. भुईमुगाचं पीक आहे. हा एक असा एक महत्त्वाचा पीक आहे. आणि जुन्या काळामध्ये म्हणजे जसं की भुईमुग हे आपल्याला एक फार जुनं पीक आहे. म्हणजे एकदा मी सर्वे करत होतो, आणि कराडच्या पुढे एकदम फार तिकडं याच्यावर गेलो होतो, आपल्या पाटण तिथे. तर तिथे एक शेतकरी मला भेटला, एक आजी भेटल्यात, आणि त्यांना ती विचारली, ही जात कोणती आहे तुमची? तर ती काय म्हणाले, मला माहित नाही, पण त्यांचं वय तेव्हा 70-80 होतं. तर म्हणजे माझ्या सासूने दिलेलं बियाणं आहे. तर ते म्हणतात, पण मला वाटतं ती कराड 4-11 ही वाण असावं, कारण खायला चांगलं हे असं वाण होतं. म्हणजे असं शेतकरी हे भुईमुगाचं बियाणं आपल्या ठेवतायत, आणि एक खाद्य पीक म्हणून आहे. आणि त्याचं हे म्हणजे त्यांना टेक्निकल रिझन माहीत नव्हतं, पण आज आपल्याला माहित आहे की भुईमुगामुळे 72 ते 124 किलो नत्र हा याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन या जमिनीत होतं. असं हे एक महत्वाचं भुईमुगाचं पीक आहे. आता दुसरं असं की आपण म्हणतो की आपण बोलतो की सगळे म्हणतात, अरे हे गरीब का काजू आहे, गरीब का काजू. भुईमुग हा गरीब का काजू आहे. मग याच्यावरती जर आपण तांत्रिक दृष्ट्या जाऊया, याच्यापासून म्हणजे जर आपण गरीब का काजू किंवा गरीब की बदाम, पुअर मॅन्स अल्मोड, म्हणजे गरीब बदाम याला म्हणतात. तर कारण काय आहे? जर आता हे तुम्हाला अल्मोड म्हणजे जे आहेत हे अल्मोड, या अल्मोड म्हणजे बदाम, आणि पीनट म्हणजे आपलं भुईमुग. तर तुम्हाला याची कंपॅरिझन आम्ही केलेली आहे. तर याच्यापासून आपल्याला जवळजवळ एनर्जी ही जवळजवळ सारखीच मिळते या दोघांमध्ये, बदामापासून आणि भुईमुगापासून. तसंच कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी आहे. महत्वाचं म्हणजे प्रोटीन हे आपल्याला बदामापेक्षा भुईमुगामध्ये 25% म्हणजे 17% हे जवळजवळ 18% जास्त मिळतं. म्हणजे 21 ग्रॅम, आणि याच्यामध्ये पीनटमध्ये 25 ग्रॅम, म्हणजे असं कंपॅरिझन केलं तर. आणि जे काही महत्वाचे घटक आहेत, म्हणजे आपल्या ट्रिप्टोफिनॉन आहेत, थायोमिन आहेत, हे घटक, तर हे चांगले घटक याच्यामध्ये भुईमुगामध्ये आहेत. तर हा एक ही स्लाइड दाखवायचा उद्देश म्हणजे की याच्यामध्ये म्हणजे याला का आपण म्हणतात की तांत्रिकदृष्ट्या की गरीब की बदाम भुईमुगाला, तर याच्यामध्ये हे असे महत्वाचे घटक बदामापेक्षा पण काही प्रमाणात चांगले आहेत. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की म्हणजे जुन्या काळीमध्ये की थकून आला, बाहेरून आला की गूळ आणि शेंगदाणे हे खायला द्यायचे,
किंवा एखादं असेल काही घरात तयार नसेल तर आपल्याला गुळ घे, गुळ आणि शेंगदाणे खाऊन घ्या, पाणी पी आणि मग बाहेर पड. तर असं हे होतं, कारण याच्यामध्ये एवढा महत्वाचे न्यूट्रिशनल घटक या आपल्या भुईमुग पिकामध्ये आहेत. त्याचं हे तांत्रिक ॲनालिसिस, एक बायोकेमिकल ॲनालिसिस इथे मी दिलेलं आहे. नंतर व्हिटॅमिन तुम्ही जर पाहिलं इथे, तर हे व्हिटॅमिन तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये पण आम्ही दिलेलं आहे की कशामध्ये, म्हणजे किती थायमिन आहे, म्हणजे B1 व्हिटॅमिन आहे 184% जास्त आहे भुईमुगामध्ये. नंतर नॅसेथिन B3 व्हिटॅमिन आहे 281% जास्त आहे. नंतर तुम्ही जर हे पाहिलं B6 व्हिटॅमिन हे जवळजवळ 109% जास्त आहे. व्हिटॅमिन ई आहे हे जरा कमी आहे. आणि जर कॅल्शियम, आयर्न वगैरे हे या जर घटक पाहिले तर थोडंसं या मिनरल्स याच्यामध्ये भुईमुगामध्ये बदामापेक्षा कमी आहे. आणि जर आपण जर पाहिली, बदाम हे 800-900 रुपये किलो आहे आणि आपलं हे 125 ते 150 रुपये किलो आपलं हे भुईमुग प्रति आहे. तर म्हणजे खरंच जे जुने लोक म्हणायचे गरीब का काजू, गरीब की बदाम, तर या न्यूट्रिशनल ॲनालिसिस वरून आपल्याला याचं म्हणजे सायंटिफिकरित्या हे समजू शकतं की हे किती महत्वाचं आपल्याला एक बॅलन्स, एक न्यूट्रिएंट देणारं हे असं पीक आहे. आता भुईमुगावरती आपण येऊया जागतिक लेवलला. तर याच्यामध्ये की भुईमुग हे जे आहे इम्पॉर्टंट महत्वाचं तेलबिया पीक आहे आणि याची 6व्या ठिकाणी आहे ऑइलसीड प्रोडक्शन. म्हणजे जे काही आपले 8-9 महत्वाचे ऑइलसीड्स आहे त्याच्यामध्ये त्याचं जे प्रोडक्शन उत्पादन आहे ते 6व्या नंबरला येतं. आणि तिसऱ्या नंबरला हे व्हेजिटेबल प्रोटीन म्हणून, सोर्स प्रोटीन म्हणून येतं. म्हणजे एवढं मोठं जगातला हा एक ॲनालिसिस मी दिलेला आहे. आणि 13व्या ठिकाणी ॲज अ फूड क्रॉप म्हणून येतं. आणि आज हे भुईमुगाचं पीक हे जवळजवळ 114 कंट्रीमध्ये आपल्या याच्यामध्ये हा पीक हे कल्टिवेट केलं जातं. मग याची मशागत केली जाते, म्हणजे वाढवलं जातं हे पीक. म्हणजे एवढं महत्वाचं, म्हणजे याची ॲडॅप्टेबिलिटी पहा, जवळजवळ 114 देशांमध्ये भुईमुगाची लागवड ही केली जाते. आणि जवळजवळ 26 मिलियन हेक्टर एवढं क्षेत्र याचं जगामध्ये आहे. आणि त्याच्यापासून मिळणारं जे प्रोडक्शन आहे 43 मिलियन टन आहे. आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला 16 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. म्हणजे ही सगळं हे जगाचं एक तुमच्या समोर एक चित्र मांडलेलं आहे. आज आपण जी चर्चा करणार आहोत ती थोडीशी ही तांत्रिकच चर्चा करणार आहोत की या भुईमुग पिकाला, हे आपलं पीक होतं, आपल्यातनं हे गेलं होतं, याला वापस कसं आपल्याकडे आणता येईल, याच्यातनं आपल्याला क्रॉप रोटेशन आणि जे न्यूट्रिएंट आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणजे आज आपण म्हणतो की आपल्याला या मोनोक्रॉपिंगमुळे, नाही तर जुन्या काळात कसं व्हायचं, जे एक वानोळा म्हणतात किंवा काय असं, ज्या हंगामात जे झालं तर ते थोडंसं एकमेकांमध्ये शेअर व्हायचं. आणि ज्या हंगामात जे पीक येतं, फळं असो, काय असो, बोरं असो, चिंच असो, जे काही फळं ते आपण खायचो आणि त्याच्यातनं आपल्याला आपल्या शरीराला एक बॅलन्स न्यूट्रिएंट असं मिळायचं. तर असं हे पीक आपल्याकडे भुईमुगाचं पीक होतं. आणि त्याचं हे एक महत्वाचं देश पातळी, जागतिक पातळीचं एक थोडंसं स्टेटस मी आपल्यासमोर हे मांडलेलं आहे. नंतर आज काय की भारतामध्ये सगळ्यात लार्जेस्ट क्षेत्र आहे, जवळजवळ 4 ते 5 मिलियन हेक्टर क्षेत्र आहे. आणि 6 मिलियन टन पर्यंत याचं हे, म्हणजे चायना नंतर हे होतं. आणि जर याची जर उत्पादकता जर पाहिली आपण, आता या उत्पादकतामध्ये की इस्रायलची उत्पादकता ही 73 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. अमेरिकेची 44 आहे, चायनाची 34 क्विंटल आहे, इंडोनेशियाची 22 क्विंटल आहे. आणि वर्ल्ड ॲव्हरेज जो आहे तो 20 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. पण आपली उत्पादकता ही 13 क्विंटल, जवळजवळ 14 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. तर याच्यातनं आपल्याला आता याची उत्पादकता कशी वाढवता येईल याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल. कारण उत्पादकता वाढली तरच आपल्याला ह्या पिकाचं, म्हणजे जे आहे की इकॉनॉमिकल, आपल्याला हे पीक परवडणार आहे. त्यासाठी आपल्याला ह्याची उत्पादकता, म्हणजे आज आपण किती मागे आहोत हे दिसत आहे की इस्रायलशी आपण फार कंपॅरिझन करू शकत नाही. पण चायना वगैरे आहेत, तर चायनाची पण उत्पादकता आपल्यापेक्षा जवळजवळ 100-150% जास्त आहेत. नंतर वर्ल्ड ॲव्हरेज पाहिलं, जागतिक ॲव्हरेज, तर जागतिक ॲव्हरेजची जर आपण कम्पेअर केली आपली उत्पादकता, तर जवळजवळ 44% एवढी जास्त आहे. तर इथे पण आपल्याला याचा, म्हणजे जर
याच्यातनं आपल्याला हा बोध घ्यायचा आहे की आपण जर उत्पादकता वाढवू शकलो तरच हे पीक आपल्याला पुढे फायदेशीर ठरणार आहे. आज हे जे आहे हे म्हणजे ग्राउंडनट स्टेटस आहे याच्यातलं आपलं देशातलं जवळजवळ 48 याच्यात टोटल जे आहे ते 48 लाख हेक्टर क्षेत्रावरती हे ग्रो केलं जातं. त्यातल्या त्यात खरीप मध्ये 40 लाख हेक्टर आणि उन्हाळ्यामध्ये 8 लाख हेक्टर एवढं हे क्षेत्र ग्रो केलं जातं. आणि प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती ओव्हरऑल ही 14 क्विंटल आहे, खरीपची 13 आणि उन्हाळ्याची जी आहे ती 19 क्विंटल प्रति हेक्टरी एवढी उत्पादकता आहे. महाराष्ट्रात याचं जर क्षेत्र पाहिलं तर जवळजवळ फार कमी प्रमाणावरती याचं क्षेत्र आहे आणि एक म्हणजे 2 लाख हेक्टर एवढं क्षेत्र आहे. त्यातल्या त्यात खरीपाचं म्हणजे 2 लाख आणि याचं जे आहे 16-17 हजार हेक्टर एवढं उन्हाळ्यामध्ये हे क्षेत्र आहे. आता आपल्याला माहित आहे उन्हाळ्यामध्ये या पिकाला मोठा स्कोप आहे, पण जर पाण्याची उपलब्धता असली तर या पिकाचं क्षेत्र वाढू शकतं. आणि आपली जी ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटी आहे ती 9 क्विंटल आहे. खरीपची ती जवळजवळ 9 ते 10 क्विंटल आहे आणि उन्हाळ्याची ही 11 क्विंटल आहे. म्हणजे आपली महाराष्ट्राची उत्पादकता ही फारच कमी आहे आणि याला वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यावरती पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. हा आता एक ओव्हरऑल म्हणजे जे नाशिक डिव्हिजन, पुणे डिव्हिजन म्हणजे कोल्हापूर डिव्हिजन आपण जर घेतलं ज्याच्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर असे येतात, तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्षेत्र खरीपाचं आहे. जवळजवळ 1 लाख हेक्टर क्षेत्र म्हणजे निम्म क्षेत्र याच्यामध्ये आहे. आणि उत्पादकता पण याची चांगली आहे. उन्हाळ्याची 12 आहे, समरची 20 क्विंटल या कोल्हापूर विभागाची आहे. म्हणजे जवळजवळ निम्म क्षेत्र या कोल्हापूर विभागामध्ये याचं खरीपातलं आहे. आणि याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये 2300 हे हेक्टर एवढं क्षेत्र हे नाशिक जिल्ह्यात आहेत आणि 7700 हे अमरावती विभागात आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये अमरावतीमध्ये मला वाटतं की यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम हे जिल्हे येतात. आणि त्यातल्या त्यात जो पुसद वगैरे जो भाग आहे म्हणजे नांदेड माहूरगडापासून जर ह्याचा नांदेड पासून जो आलेला हा जो बेल्ट आहे इथे फार मोठ्या प्रमाणावरती उन्हाळी भुईमुग हा घेतला जातो. आणि याची जवळजवळ उन्हाळ्याची एरिया टोटल 16,000 हेक्टर एवढीच आहे. तर ही क्षेत्र पण याचं कमी आहे. आणि खरीपात म्हणजे आता आपल्याला याचं क्षेत्र कसं वाढवता येईल म्हणजे याला एक पर्यायी पीक म्हणून कसं आणता येईल याच्यावरती आपल्याला विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये थोडीशी आता एक तांत्रिक माहिती पण आपल्याला आता येऊन राहिलेली आहे, टेक्नॉलॉजी पण येऊन राहिलेली आहे. आणि तोच आपल्याला विचार करायचा आहे की जे आपलं एक चांगलं हे पीक होतं आपल्यातनं जवळजवळ हे थोडं एकदम कमी क्षेत्र झालं, या पिकाला कशी एक वेगळ्या स्वरूपात कशी उभारी आणता येईल आणि त्यातनं आपल्याला शेतकऱ्याला 2 पैसे कसे मिळतील याच्यावरती म्हणजे हा विचार करण्यासाठी मी माझं आता हे 2-3 स्लाइड इथे सादर केलेले आहेत. आता या तांत्रिक गोष्टीवरती जाऊ नये. आता महत्वाचं म्हणजे बरेच लोक हा प्रश्न मला विचारतात, हा पसऱ्या, निमपसऱ्या, उपट्या हे काय आहे, हा प्रकार काय आहे? तर आता ही एक स्लाइड महत्वाची तुम्ही ऐका की की ज्या ठिकाणी साऊथ वेस्ट मान्सून म्हणजे पावसाळ्यातला पाऊस येतो त्यामध्ये आपल्याला अर्ली व्हेरायटी म्हणजे याला उपट्या म्हणतात, त्याला इंग्रजीमध्ये बंच व्हेरायटी म्हणतात, त्या ग्रो होतात आणि त्या व्हेरायटी 90 ते 100 दिवसात तयार होतात. त्याच्यामध्ये कोणते आता जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, पुणे, नागपूर अँड पार्ट ऑफ महाराष्ट्र. तर म्हणजे जिथून आपल्याला पावसाळी पाऊस साऊथ वेस्ट मान्सून मिळतो तिथे या उपट्या वाण म्हणजे ज्याच्यामध्ये उपटे वाण म्हणजे JL-24, TAG-24, SB-11 हे वाण हे SB-11 हे वाण ग्रो होतात. आणि इथे म्हणजे फक्त जिथे पहिला पावसाळी पाऊस मिळतो तिथे अर्ली व्हेरायटी ग्रो होतात आणि त्या व्हेरायटी 90 ते 100 दिवसात होतात. आणि जो दुसरा भाग आहे जिकडनं दोन्हीकडचा पाऊस मिळतो म्हणजे साऊथ वेस्ट मान्सून आणि नॉर्थ ईस्ट मान्सून हा मिळतो. म्हणजे याच्यामध्ये आपला कोल्हापूर विभाग म्हणा, त्यात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर अँड पार्ट ऑफ मराठवाडा. तर इथे काय होतं, इथे या निम पसऱ्या वाण म्हणजे याला आपण व्हर्जिनिया बंच म्हणतो, हे व्हर्जिनिया बंच हे वाण ग्रो होतात आणि हे वाण जरा लेट मॅच्युरिट असतात. म्हणजे 115, 120, 125 दिवसात, 135 दिवसात हे तयार होतात. म्हणजे इथे पण स्पॅनिश बंच उपटे वाण ग्रो होतातच, पण निम पसरे जे वाण आहेत ज्याच्यात कराड 4-11 होतात, TMV 10 होते, हे वाण
या भागामध्ये ग्रो होतात. तर हा एक असा महत्वाचा, म्हणजे बऱ्याच लोकांना हे विचारतात हे पसऱ्या निमपसऱ्या हे काय आहे, तर हा एक त्याच्यासाठी हे मी एक ही स्लाइड सादर केलेली आहे की जिथून आपल्याला फक्त पावसाळी पाऊस मिळतो तिथे अर्ली व्हेरायटी म्हणजे त्या बंच व्हेरायटी म्हणतात त्याला, उपट्या टाईप व्हेरायटी या ग्रो होतात. आणि जिथून दोन्हीकडचा पाऊस मिळतो तिथे दोन्हीच व्हेरायटी म्हणजे उपट्या पण व्हेरायटी ग्रो होतात आणि निमपसऱ्या म्हणजे त्याला व्हर्जिनिया बंच असं आपण म्हणतो त्या पण घडतात. आणि या व्हर्जिनिया रनर म्हणजे पसऱ्यावान जे 150 दिवस वगैरे त्याला तयार व्हायला लागतात, त्याच्यामध्ये कराड 4-11 हे वाण आहेत. तर म्हणजे पहा जुन्या काळामध्ये किती पाऊसमान किती युनिफॉर्म असेल की जवळजवळ 150 दिवसामध्ये भुईमुग तयार व्हायचा आणि चांगलं उत्पादन त्याला मिळायचं. तर हा एक महत्वाचा आपल्याला म्हणजे उपट्या आणि पसऱ्या आणि निमपसऱ्या वाण कुठे ग्रो होतात आणि त्याच्यामधला काही फरक आहे. आता त्याच्यात टेक्निकल डिस्क्रिप्शन वरती मी काही जास्त जाणार नाही. हा, आता या ज्या व्हेरायटीज आहे आपल्या या MPKVने डेव्हलप केलेल्या आहेत. तुम्हाला मी सांगितलं की जेल 24 फुले प्रगती हे वाण जळगाववरून निघालेलं आहे. हे अत्यंत चांगलं वाण म्हणजे आज जवळजवळ निम्म्या भारतामध्ये हे वाण कल्टिवेट होत होतं, अजून होत आहे. आणि इतर देशांमध्ये जवळजवळ 5-7 देशांमध्ये हे नॅशनल चेक म्हणून हे वाण ग्रो केल्या जात आहे. आणि त्यानंतर SB11 हे पण वाण आपल्याला माहिती आहे. आज खानदेशचा जो काही भाग आहे तिथे अजून SB11 हा वाण ग्रो होतो आणि हे खायला एक चांगलं वाण आहे. त्यानंतर फुले व्यास ज्याला जेल 220 हे वाण आहेत हे पण विकसित झालं. नंतर जेल 286 या वाणाबद्दल मी सुरुवातीलाच बोललो आपणाला की हे वाण एक चांगलं आहे. पर्टिक्युलरली सातारा म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि काही मराठवाड्यामध्ये आणि त्यातल्या त्यात जे जानुगडे आहेत त्यांनी जी नाईकबाच्या ठिकाणी जानुगडेवाडी तिथल्या शेतकऱ्यांनी या व्हेरायटीला मेंटेन ठेवून बियाणं चांगलं बियाणं अनेक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि या जेल 286 शेंग पण चांगली 3 दाणी शेंग आहे आणि व्हेरायटी पण एक जवळजवळ 100-110 दिवसात तयार होणारं वाण आहे. असं हे चांगलं 286 फुले उनप म्हणजे हा उनप देव म्हणून आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. तिथे गरम पाण्याचे झरे आहेत, त्या अनुषंगाने या व्हेरायटीचं नाव फुले उनप असं ठेवलेलं आहे. नंतर त्यानंतर जेल 501 हे वाण राष्ट्रीय स्तरावरती रिलीज झालेलं आहे. आणि राष्ट्रीय स्तरावरती रिलीज होऊन आज म्हणजे TAG 24 या वाणातनं हे सिलेक्शन केलेलं आहे आणि हे दोन्ही हंगामात चालणारं असं वाण आहे. नंतर त्यानंतर फुले भारती हे वाण जळगाव इथून विकसित झालेलं आहे. हे वाण राष्ट्रीय स्तरावरती असून हे वाण आपल्या म्हणजे खानदेश विभागासाठी प्रसारित झालेलं आहे. नंतर आता नुकतंच एक वाण जे आहे जेल 285 हे एक चांगलं वाण असं एक राष्ट्रीय स्तरावरती आपल्या इथे प्रसारित जळगाव संशोधन केंद्राने केलेलं आहे. आणि एक चांगलं आता ह्या वाणाला एक चांगली पुढं एक राहील, कारण हा मागील 1 किंवा 2 वर्षातच हे वर्षी हे वाण विकसित झालेलं आहे आणि नोटिफाय पण झालेलं आहे. तर याला आहे. नंतर आपलं अजून दुसरं याच्यामध्ये म्हणजे आपलं जे संशोधन चालतं हे जळगावला उपट्या वाणावरती म्हणजे बंच वाणावरती संशोधन चालतं. नंतर राहुरी हे जे आहे राहुरीला उन्हाळी भुईमुगावरती संशोधन चालतं. आणि म्हणजे आणि दुसरं कसबे डिग्रज तुम्हाला मी सांगितलं की जिथे दोन्हीकडचा पाऊस येतो तिथे निमपसऱ्या वाण ग्रो होतं. तर आणि कसबे डिग्रज इथे आपल्याला निमपसऱ्या वाणावरती म्हणजे व्हर्जिनिया बंचवरती आपण संशोधन करतो. तर हे संशोधन करतो आपण. आणि तर हे असे 3 ठिकाणी जळगाव, राहुरी आणि डिग्रज अशा 3 ठिकाणी हे संशोधनाचं काम चालतं. त्यातल्या त्यात राहुरी इथून फुले उन्नती आणि RHRG 6021 हे वाण विकसित केलेले आहेत आणि हे दोन्ही उन्हाळी हंगामासाठी चांगले वाण आहेत. नंतर आमच्या संशोधन केंद्राने फुले चैतन्य म्हणजे कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज इथून फुले चैतन्य KDG 160 हे वाण विकसित केलेलं आहे. हे उन्हाळ्यासाठी नॅशनल लेवलला प्रसारित झालेलं आहे आणि खरीपासाठी सुद्धा हे वाण चांगलं होत आहे. आणि आज मला आठवते की सांगली आणि सातारा या जिल्ह्यातनं किंवा पुणे जिल्ह्यातनं या वाणाला एक चांगला प्रतिसाद शेतकऱ्याकडनं मिळतो आहे आणि एक चांगलं उत्पादन देणारं हे वाण आहे असं हे फुले चैतन्य. तर हे वाण उपट्यामध्ये येतं आणि हे नुकतंच आता 2020 साली हे वाण विकसित झालेलं आहे. आज आपल्याला माहित आहे की आपण इकडे येऊया असं की आपल्यामध्ये उन्हाळी याच्यामध्ये ऊस पिकामध्ये आपलं भुईमुग पीक हे घेतलं जातं.
आणि याच्यामध्ये ऊसा पिकामध्ये आंतरपीकमध्ये. आणि याच्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे याच्यावरती टिक्का आणि तांबेरा रोग मोठ्या प्रमाणावर येतो. आणि आता जे काही वाण आहेत आपले TAG-24 आहेत, JL-24 वाण आहेत, किंवा थोड्या प्रमाणात JL-286 हे वाण ह्या टिक्का आणि तांबेरा रोगाला बळी पडणारे आहेत. म्हणजे कधी कधी असं होतं की हे जर हा जर रोग मोठ्या प्रमाणावरती आलेत तर आपण उपटू पण शकत नाही. म्हणजे मी स्वतः पाहिलेले आहे, पर्टिक्युलरली TAG-24 या वाहनामध्ये. तर हा म्हणजे आता मग याचा विचार करून आम्ही कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज इथे आम्ही हा एक म्हणजे याला प्रतिकारक वाण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा फोटो दाखवत आहे की या फोलियर डिसीजेस म्हणून म्हणजे टिका आणि तांबेरा रोगामुळे केवढा हा पिकाचा डॅमेज होतो. तर हे या फोटोवरून आपल्याला दिसेल. हा फोटो मी माझ्या संशोधन केंद्राच्या बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतावरून घेतलेला आहे. तर आणि नंतर याच्यामुळे काय होतं की हा रोग आल्यामुळे फोटोसिंथसिस होत नाही. फोटोसिंथसिस नाही झाला की त्याचा परिणाम अन्नद्रव्य तयार करण्यावर होतो. अन्नद्रव्य तयार होऊन त्याचा उत्पादनावरती परिणाम होतो. तर आणि काढणीच्या वेळेस हे बऱ्यापैकी म्हणजे असा नीट हे आपल्याला उपडल्या जात नाही. तर असा ह्याच्यामुळे होतो. आणि या दृष्टीने आम्ही फुले वारणा म्हणजे KDG 128 आणि फुले मोरणा हे वाण विकसित केलेले आहेत. हे निमपसरे वाण आहेत. आणि तुम्हाला याचं म्हणजे जे फुले वारणा वाण जे आहेत ते गुजरात, राजस्थान, दक्षिण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटका, तामिळनाडू, तेलंगणा एवढ्या राज्यांसाठी हे वाण प्रसारित राष्ट्रीय स्तरावरती झालेलं आहे. म्हणजे ICARनी हे वाण या देशाला नोटिफाय केलेलं आहे, प्रसारित केलेलं आहे. दुसरं हे वाण आहे मोरणा. हे 11 राज्यांसाठी आहे. गुजरात, राजस्थान, सदर्न महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटका, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड आणि जे आपल्या 7 सिस्टर म्हणतो मेघालय, ओरिसा. तर हे वाण हे तिकडं तिच्यासाठी नोटिफाय पण झालेले आहेत. म्हणजे आणि तुम्हाला सांगण्याला मला एक आनंद वाटतो, अभिमान वाटतो की गुजरातमध्ये सगळ्यात जास्त क्षेत्र या भुईमुगाचं आहे. आणि त्या राज्यांसाठी सुद्धा पण हे 2 वाण म्हणजे शिफारस झालेले आहेत. त्या राज्यांसाठी गुजरातलाही रिकमेंड केलेलं आहे. तिथे जी GG-20 नावाची जी व्हेरायटी होती 22 वर्षापासून त्या व्हेरायटीला पर्यायी वाण मिळत नव्हता. पण या 2 वाणांनी त्याला जास्तीत जास्त उत्पादन म्हणजे आपल्याला सांख्यिकी दृष्ट्या म्हणजे स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंटली हायर यील्ड या 2 वाणांनी दिलेलं आहे. आणि तिथे त्यातल्या त्यात फुले वारणा या वाणाला शेतकऱ्यांनी चांगली पसंती दिलेली आहे. म्हणजे याच्यातनं थोडंसं आपल्याला हा पण एक बोध घेता येईल. आपण जर याच्यातलं या पिकाचं जर बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये उतरलो आपण आपल्या भागामध्ये, तर आपल्याला नॅशनल सीड कॉर्पोरेशन किंवा अदर काही एजन्सी असतील याच्यातनं आपल्याला एवढ्या राज्यांसाठी आपल्याला बियाणं देता येईल. म्हणजे आणि आपल्याला तुम्हाला माहीतच आहे की बियाण्यामध्ये थोडा फायदा आपल्याला मिळतो. तर हा पण एक विचार आजच्या या प्रेझेंटेशन मधनं येणं आपण याच्यावरती आपल्या येणं हे महत्वाचं आहे. म्हणजे हा एक महत्वाचा विषय आहे की भुईमुगाचं बीजोत्पादन. आणि मला नाही वाटत की कोणतं भुईमुगाचं पीक फेल झालं असं. मला काही भुईमुगाचं पीक काही ना काहीतरी उत्पादन देऊन जातं. नाही उत्पादन दिलं तर पाल्याचं उत्पादन होतं. म्हणजे असं आहे. तर आता हा एक आपली जी तांत्रिक चर्चा आहे त्या तांत्रिक चर्चेमध्ये आहे की आज आपल्याकडे चांगले वाण तयार आहेत. तर याच्यातलं आपल्याला याच्यावरती पण आपल्याला विचार करावा लागेल की एक व्यवस्थिशीर म्हणजे एक सिस्टमॅटिकली याचा सीड प्रोडक्शन प्रोग्राम जर आपण तयार केला तर याच्यातनं आपल्याला पण 2 पैसे यातनं मिळू शकतात. आता हे आमच्या इथलं आहे. म्हणजे या शेतकऱ्यांनी जवळजवळ 23 क्विंटल प्रति एकर हे म्हणजे आपल्या ऊस पिकामध्ये आंतरपीक घेतलेल्या फुले वारणाचं. आणि हे सुलखेड गाव आहे, तालुका कागल, डिस्ट्रिक्ट कोल्हापूर. तर या शेतकऱ्यांनी हे म्हणजे एवढं यांना जवळजवळ एकरी 20 क्विंटल पर्यंत यांना उत्पादन मिळालेलं आहे. म्हणजे एवढं जास्त पोटेन्शियल या वाणामध्ये आहे याच्यामध्ये. पण हे जे पीक आहे तुम्हाला सांगतो हे वाण जे आहेत हे फोलियर डिसीजेसला कमी बळी पडणारे आहेत. आणि म्हणजे पण हे तेलासाठी हे आहेत. आणि जर आपल्याला हे जर खाद्य पीक म्हणून थोडं वापरायचं असेल तर थोडंसं त्याला भाजलं, टर्फल काढलं तर खायला पण हे चांगले लागतात. आणि म्हणजे आज माझं म्हणणं की आज मी पाहतोय की आपल्या या सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये की हे आपलं
धनलक्ष्मी या वाणाला चांगलं प्राधान्य देतात, कारण ती खायला गोड आहे. आणि त्याचं तर आमचं शेतकऱ्यांना सांगणं असंच असतं की तुम्ही घरी खायला जेवढं क्षेत्र लागतं, 1 गुंठा 2 गुंठे, तेवढं तुम्ही फक्त धनलक्ष्मी करा. पण या भुईमुग पिकाकडे तुम्ही कमर्शियल अँगल पहा, याच्यात 2 पैसे आपल्याला कसे मिळतील. आणि त्यासाठी एवढ्या या हाय इल्डिंग व्हेरायटीज आहे या डिग्रज संशोधन केंद्राने विकसित झालेल्या, तर या आपण याचा विचार आपण जरूर करावा. आता ही फुले चैतन्य वाण आहे KDG 160. आम्ही महाजन साहेब आहे, डॉक्टर महाजन साहेब धुळ्याला एक्सटेन्शनचं चांगलं काम करतायत, ॲग्रॉनॉमीचे सहयोगी प्राध्यापक. तर त्यांनी काही नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही ट्रायल दिल्या होत्या उन्हाळ्यामध्ये, तर तिथे पण त्यांना चांगला परफॉर्मन्स मिळालेला आहे. आणि या फोटोवरून आपल्याला लक्षात येईल की म्हणजे शेतकरी खुश आहेत या वाणाबद्दल. तर असं हे आमचं एक म्हणजे आजच्या बदलत्या वातावरणानुसार जे काही गरज आहे त्याला कशी योग्य वाण आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यातनं आणि उत्पादनाला पण चांगले हे वाण आहे. तर हे आपल्याला नंतर अकोला इथून ही जी आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी TAG 24 ट्रॉम्बे अकोला 24 हे वाण विकसित केलेलं आहे. आणि हे वाण भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर जे ट्रॉम्बे मुंबईला आहे, T म्हणजे ट्रॉम्बे, A म्हणजे अकोला, G म्हणजे ग्राउंडनट. तर असं हे वाण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की TAG 24 हे वाण फार मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये लागवडीखाली आहे. आणि चांगलं एक 90 ते 100 दिवसामध्ये तयार होणारं वाण आहे. आणि दोन्ही हंगामात चालणारं वाण आहे. पण तुम्हाला म्हणजे पर्टिक्युलरली जर आपल्या जिथे मध्ये फोलियर डिसीज जास्त येतात त्या तिथे हे वाण म्हणजे फोलियर डिसीज रोगाला बळी पडतं. पण याच्या हॅलो सर, काही इशारा तांत्रिक कारणास्तव मीटिंगमधून हे झालेत, पुन्हा ते आपल्याला जॉईन होतील. काहीतरी त्यांचा कनेक्शनचा प्रॉब्लेम असावा. महेश सर. हा मला वाटतं जॉईन झाले का सर पुन्हा? सरांचा ऑडिओ गेला वाटतं. ऑडिओ गेला. हॅलो देशमुख सर. महेश सर, सरांशी कॉन्टॅक्ट साधून बघता. हो करतोय. हां सर, ऑडिओ कनेक्ट करा सर. हां सर, PPT शेअर करा. आवाज येतोय सर? देशमुख सर, आवाज येतोय? ऐकू येतं का? येतोय. PPT शेअर करा. वापस करू का शेअर? PPT शेअर करा आणि त्या स्लाइडला आणा. आता कसं करायचं हे? शेअर स्क्रीन मधून. हॅलो देशमुख सर करा की PPT शेअर करा. शेअर स्क्रीन करा. सर. शेअर स्क्रीन करा. अजून नाही आले. खाली ग्रीन आहे बघा शेअर स्क्रीन.
देशमुख सर, तुम्हाला दिसते का मेनू, दिसतोय का तो? हॅलो. का होतंय म्यूट का होऊन राहिला ऑटोमॅटिक? नाही नाही, मूट नाही होणार तुम्ही. हा नाही, आपोआप होऊन राहिलंय. नाही नाही नाही, मूट नाही होत. तुम्ही बोला. हा, आता आता दिसतंय का तुम्हाला? नाही, आताही दिसत नाहीये. स्क्रीन नाही दिसत आहे सर. मला बरं, वाटतंय तुम्ही ना लिव्ह होऊन पुन्हा जॉईन व्हा बरं. ठीक आहे. हा, हा, तसं करावं लागेल. हम्म. तोपर्यंत इतर सहभागी जे शेतकरी किंवा अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी उन्हाळी भुईमुगाचा सीझन सुरू आहे, त्याच्यातल्या काही आपल्या शंका वगैरे असतील तर सरांशी बोलावं. सरांना आपल्या काही शंका असतील तर त्या पण विचारा आणि उन्हाळी भुईमुगाचं जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल याविषयी सरांशी चर्चा करावी. काहींनी आता फुले चैतन्य, फुले उन्नती या वाहनांची पेरणी केलेली आहे. तर पेरणी कशी झाली, समाधानकारक आहे का किंवा काय, कसं व्यवस्थापन करायचं याविषयी सरांशी चर्चा करा आपण. सर सांगतील व्यवस्थित. विभीषण बोला सर. हे ओप्पो आता 7 सर आहेत का? ओप्पो 5A57? हा नाही, देशमुख सर नाहीत, ते एक शेतकरी आहेत आपले. ओके हा ओके. हा तर त्यांना ठीक बोला ठीक आहे. म्हटलं. हा आता हा, स्क्रीन शेअर आवाज करता. येतोय देशमुख सर तुमचा. तुमचा हा व्हिडिओ दिसत नाहीये. स्क्रीन शेअर करा आता. चला स्क्रीन शेअर हा, करा. ठीक. ओके. होस्ट आहे डिबेटेबल पार्टिसिपंट हा, टू कोस्ट स्क्रीन. करा. देशमुख सरांना कोस्ट करा. बरोबर, ठीक आहे. हा, हा देशमुख सर, आता शेअर स्क्रीन करा. आता बरं, होईल ठीक. बघा. हा, होस्ट डिसेबल्ड पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग. ओके. हा. हा, देशमुख सर, स्क्रीन आता दिसतोय का ऑप्शन स्क्रीन शेअरचा? अनम्यूट करा, तुम्हाला अनम्यूट करा. हा. ठीक आहे. आता कुठपर्यंत काही तुमच्या लक्षात आलंय? कुठपर्यंत वारणा मोरणापर्यंत आलो दिसत होतं तुम्हाला? हा, पण स्क्रीन शेअर दिसलीच नाही मला. आली केली स्क्रीन शेअर केली? नाही नाही, दिसत नाही आम्हाला. स्क्रीन शेअर केलेली दिसत नाहीये. सर हॅलो. मग हा सर, देशमुख सरांचा देशमुख सर ऑडिओचा दिसत काहीतरी इश्यू नाहीये. आहे का? हा, परत त्यांचं मूड झालं, ऑडिओ दिसत नाही त्यांचं, मला वाटतं. देशमुख सर. हॅलो. त्यांना जरा कॉल करून बघता का एक? होय, करतो. शेतकरी बांधवांना काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही चॅटबॉक्समध्ये तुम्ही टाकू शकताय, किंवा फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हमध्ये पाहणारे शेतकरी आहेत त्यांना आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. विभीषण. हा, बोला बोला. हा नमस्ते सर. देशमुख. शेतकऱ्यांना जे हॅलो बोलायचंय त्यांना हे करू दे तोपर्यंत. हां 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 हां. हॅलो हॅलो, येतोय आवाज? आवाज येतोय, आवाज येतोय. हा सर, नमस्ते. मी फडतरे बोलतोय सातारमधून. हां हां हां. सर, आता आम्ही फुले चैतन्य वाहनाचे विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली केव्हीके बोरगाव मार्फत प्रात्यक्षिक घेतलेले आहेत. फुले चैतन्य वाहन KDS 160. आमच्या शेतकऱ्यांना अजून थोडीशी भीती वाटते की तुम्ही म्हटल्याप्रमाणे की बदल अपेक्षित आहे आणि जास्त उत्पादन देणारे वाहन घेतले पाहिजेत. तर त्या अनुषंगानं विश्वासार्हता अजून लोकांना पटना, आम्ही समजून सांगितले. पण आताची परिस्थिती चांगली आहे बियाण्याची. महेश काही सर, लेट व्हिडिओ ऑन झाल्यामुळे, करा, थंडी ऑडिओ ऑन करा. वाढल्यामुळे थोडंसं. हॅलो.
हा बोला तुम्ही बोला. आवाज येत महेश नाही? सर तुमचा व्हिडिओ आणि ऑडिओ ऑन करा आणि ह्यांच्याशी चर्चा साधू शकता तुम्ही. हा हा बोला हा बोला फडतरे साहेब बोला तुम्ही. हा सर. तर आम्ही फुले चैतन्य आता 40 एकरावरती शेतकऱ्याकडे प्रात्यक्षिक प्लॉट दिलेत फुले चैतन्याचे. परंतु काय आता आमच्या लांबचे 2 ट्रेनिंग पण झाले. शेतकऱ्यांचं थोडस भीती वाटते त्यांना. आणि आमचे पहिले जे प्लॉट केले ते खूप चांगले आणि आत्ताचे जे थंडीचा पिरियड आहे त्याच्यामध्ये थोडीशी उगवण क्षमता जरासा अजून दिसत नाही वरती. तर त्या अनुषंगाने जरा आमच्या शेतकऱ्यांना जर माहिती मिळाली तर बरं पडेल की ह्या थंडीचा काय फरक पडू शकतो उगवण क्षमतेवरती. चालेल. देशमुख सर हॅलो. आवाज त्यांचा म्यूट हा. केला की आपण बोलूया सरांशी. सर सांगतील याबाबत. येस सर येस. हा पण तसं ओके सर. ओके ओके. एवढी थंडी म्हणावी अशी म्हणजे उत्पादनावर परिणाम करेल अशी काही थंडी आता नाहीये सध्या पण. नाही काय फक्त काय हा. झालं जे आपण बघितलं उकरून बघितल्यानंतर जमिनीत उकरून बघितल्यानंतर खाली कोंबारा दिसतायत. हा परंतु हा. वरती यायला उशीर होतोय त्याच्यामुळे लोक घाबरतात. बाकी काही विषय नाही. आणि असे 90% तर चांगले झालेत. एक 10% थोडस हे होत आहेत. बाकी काही नाही. बर. आतापर्यंत तर रिस्पॉन्स खूप चांगला आलाय व्हरायटीला. म्हणजे उगवण क्षमतेच्या बाबतीत तर खूप चांगला आलाय. पण एक काही 10% अजून जरा मधल्या थंडीची आता थंडी कमी होत झाली त्यामुळं काही अडचण येईल असं वाटत नाही. हा हा. चालेल. चालेल. देशमुख सर आवाज येतोय का? त्यांचा आवाजाचा काहीतरी इश्यू दिसतोय. जॉईन झालेत ते. त्यांना मोबाईल वरती जॉईन करता येईल का बघा बरं. हो मी भाकरे सरांना त्या सांगितले. हं. भाकरे सर आहेत ना बघा राजेंद्र भाकरे. डॉक्टर राजेंद्र भाकरे दिसतंय का बिभीषण? हाँ भाकरे सर को भी हाँ। पोस्ट बना सकते हैं आप. को होस्ट बनाओ. हाँ हाँ बनाया. हम्म. भाकरे सर तुम्ही हे करा व्हिडिओ ऑन करा भाकरे सर. आणि सरांकडे देऊ शकता तुम्ही ते कॅमेरा आडवा पकडा आणि सरांकडे जॉईन करून द्या. भाकरे सरांना अनम्यूट करा. हाँ भाकरे सर कॅमेरा आडवा करा कॅमेरा आडवा पकडा आणि व्हिडिओ ऑन करा तुमचा. ऑडिओ ऑन करा भाकरे सर. नाही माझ्या मोबाईलवरून शेअर नाही होणार ते सर. हा नाही स्क्रीन शेअर नाही होणार तुमच्या मोबाईलवरून. त्या ह्याच्यावरून काय इश्यू झालेला आहे. हा देशमुख सर जॉईन झाले बघा. देशमुख सरांना करायला लावा तिकडे जॉईन झाले ते. ऑडिओ अनम्यूट करायला लावा त्यांना आणि तिकडून जॉईन करायला लावा. देशमुख सर जॉईन झालेत आता मला आता वाटतंय. दिसतंय का? हा आवाज येतोय देशमुख सर आवाज येतोय. आता स्क्रीन शेअर झालं का? नाही झाली. हा युअर स्क्रीन शेअर फाईल जी आहे ना हे होते. दिसतंय का आता पावर? नाही दिसत. भाकरे सर दिसत आहेत. तुम्ही नाही आवाज येत तुमचा. इथून मग हेच दिसतोय. सर फाईल कशात आहे? नाही ते सांगायचं हॉटस्पॉट करून पाहू आपण. इथून हॉटस्पॉट घेऊया. नेट सुरू आहे तुमचं. नेटचा इश्यू नाही ते बंद करू. एक मिनिट आम्ही परत लिहू सर. आम्ही लिहू होतो आणि परत जॉईन होतो त्याच्यामुळे इश्यू येते कधी कधी. ठीक आहे करा लगेच करा. आणि परत जॉईन होतो. बिभीषण बोला सर. ओप्पो A57 ला हे करा जरा अनम्यूट करा आणि व्हिडिओ.
मनोज आवाज येतोय? होस्ट आहे ना? हा, आता दिसतंय का? हा सर दिसतंय. हा, दिसतंय सर. दिसतंय का? दिसतंय सर. शेअर स्क्रीन करा, शेअर स्क्रीन करा. ओके, दिसतंय, शेअर स्क्रीन करा. हा, एक मिनिट हा, एक मिनिट. एक मिनिट. एक मिनिट स्क्रीन शेअर करूया. मगाशी जशी केली होती ना शेअर स्क्रीन तशीच करा. आता पहा. हा, आता झाली. ते आता खाली घ्या. वारणा मोरणापाशी होतो आपण. हा, ठीक आहे. ओके. हा. 14 नंबर स्लाइड. नाही. हो, घ्या पुढे घ्या. हा, इथे आलो होतो आपण. हा, हे झालं होतं. कंटिन्यू. हा, ठीक आहे. हा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आला बरं. ते जिओच्या डोंगलून करत होतो मी. ओके. बोला सर, कंटिन्यू. तर अकोला विद्यापीठाने या ज्या फुले 103 आहे, नंतर 159 आहेत, नंतर आता त्यांची PDKV 335 ह्या जे वाहन त्यांनी विकसित केलेले आहेत आणि हे चांगले वाहन आहेत. आणि याच्यामध्ये आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे एक राहुरी कृषी विद्यापीठ इथे जवळजवळ जळगाव येथे संशोधन चालतं. उपट्या वाहनावरती राहुरी इथे उन्हाळी वाहनावरती चालतं आणि निम पसऱ्या वाहनावरती आपल्या या कसबे डिग्रजला. तसंच अकोला येथे उपट्या वाहनावरती अकोला विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे वाहन विकसित करतं आणि तिथून हे AK303, AK159 आणि PDKV 335 आणि TAG 24 सारखं हे वाहन या अकोला विद्यापीठाने चांगलं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन या विद्यापीठाचं आहे आणि तिथून झालेल्या. त्यानंतर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मध्ये रत्नागिरी इथून चालतो. तिथून त्यांनी कोकण गौरव, नंतर TKJ 19A असे वाहन केलेले आहेत. नंतर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी इथून LGN1 म्हणजे लातूर ग्राउंडनट इथून आपलं वाहन विकसित केले आहे. नंतर TLG ट्रॉम्बे लातूर ग्राउंडनट 45 हे असे वाहन, अनेक वाहन असे विकसित या भुईमुग पिकामध्ये अनेक प्रकारचे वाहन वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या गरजेनुसार हे असे वाहन विकसित केलेले आहेत. आणि हा एक ओव्हरऑल टेबल आहे की दिलेला आहे आणि याच्यावरती आता आपली चर्चा झालेलीच आहे. आता भुईमुगामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्यात मोठी अडचण म्हणजे बियाण्याचा मल्टिप्लिकेशन रेशो हा एक अत्यंत कमी आहे. म्हणजे 1 किलो पेरलं तर आपल्याला 5 ते 7 किलो मिळतं. तर मग याच्यामध्ये आज आपल्याला प्रत्येक याला लिमिटेशन्स आहेत. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एक शेतकऱ्यांनी स्वतःचं बियाणं कसं तयार करायचं याची एक पद्धत त्यांनी विकसित केलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही जर एक 2 किलो शेंगदाणे, 2 किलो शेंगा या एक चांगल्या सोर्सकडनं तुम्ही जर मिळवले त्या फोडल्यानंतर तुम्हाला 1 किलो दाणे मिळतील आणि 1 किलो दाण्यातनं तुम्ही 1 गुंठा क्षेत्र पेरू शकता. 1 गुंठा क्षेत्र तुम्ही पेरल्यानंतर तुम्हाला त्याच्यापासून तुम्हाला जवळजवळ 20 किलो शेंगा मिळतील आणि 20 किलो शेंगा फोडल्यानंतर त्याच्यातनं तुम्हाला 10 किलो दाणे मिळतील आणि त्यातनं तुम्हाला 10 गुंठे क्षेत्र पेरता येईल आणि त्या 10 गुंठ्यातनं तुम्हाला 200 किलो शेंगा मिळतील आणि त्या 200 किलो शेंगा म्हणजे त्या फोडल्यानंतर तुम्हाला 100 किलो दाणे हे मिळतील. म्हणजे एक शेतकरी आपल्यामध्ये 2 किलो शेंगांपासून एक चांगल्या सोर्स सीड पासून नवीन वाहनापासून 1 हेक्टरचं बियाणं आपण करू शकतो. आणि आता हे गरजेनुसार त्यांनी 2 किलो करायचं, 4 किलो करायचं, असं करायचं आणि हे करत असताना त्याची अनुवांशिक शुद्धता ही ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की त्याच्यामध्ये काही ऑफ टाईप येत आहेत का किंवा हार्वेस्टिंगच्या वेळेस, काढणीच्या वेळेस काही असं हे आपल्याला म्हणजे मिक्सरचं हे पण त्यातला एक रोगिंग आहे हे ठेवलेलं आहे. आणि भुईमुग पिकामध्ये विलगीकरण अंतर हे तुम्हाला माहित आहे 3 ते 5 सेंटीमीटर हे फक्त ठेवायचं आहे. तर असं हे आपण जर केलं
तर याच्यासाठी आपल्याला म्हणजे स्वतःचं बियाणं आपण हे करू शकतो. शेतकरी 1-2 किलोपासून 1 हेक्टरचं बियाणं, आणि असा जर शेतकऱ्यांचा सहभाग किंवा वेगळ्या संस्थेचा सहभाग असलं तर नवीन वाण जे विकसित झालेले आहे हे इझिली फास्ट हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात, आणि याच्यामधनं आपल्याला जो बियाण्यावरचा खर्च आहे हा शेतकरी हे वाचू शकतो. ही अशी एक चांगली अशी पद्धत ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. तर आणि याच्या मदत आम्ही या पद्धतीचं अवलंबन इथे एक प्रोजेक्ट राबवला होतो आम्ही, जो इक्रिसॅटनी म्हणजे ओपेक ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोकेमिकल एक्सपोज कंट्री यांनी म्हणजे इक्रिसॅट मार्फत याला फंडिंग आपल्या डिग्रजला दिलं होतं, आणि त्याच्या मार्फत आम्ही सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो 300-400 शेतकऱ्यांकडे एक ICGV 3043 हे जास्त तेलामान असलेलं वाण आणि आपले फुले वारणा, फुले मोरणा हे वाण शेतकऱ्यांना एक 5-5, 10-10 किलो आम्ही दिलेले होते, आणि या वाणाचा एक चांगला प्रसार म्हणजे शेतकऱ्यातून शेतकऱ्यापर्यंत झालेला आहे. आणि डॉक्टर वेता साहेब जे कराडला SD होते त्यांनी पण याच्यामध्ये चांगला सहभाग घेतला, आणि काही कराड, सांगली याच्या मदतीतले काही जे बचत शेतकरी गट आहेत किंवा आता काही फार्मर्स प्रोड्युसिंग कंपनी येत आहेत, तर हे याच्यातला आता चांगलं एक सीड प्रोडक्शन प्रोग्राम याच्यातनं जातोय, आणि शेतकरी टू शेतकरी या वाहनांचा चांगला प्रसार होतो आहे. आणि त्यातल्या त्यात आमच्या ज्या फुले वारणा, मोरणा किंवा आपल्या जळगावचे जे काही वाहन आहेत, राहुरीचे वाहन आहेत, या दापोली कृषी विद्यापीठ, तर हे वाहन असे शेतकऱ्यांमार्फत चांगला प्रसार होतोय. कारण तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग असेल तर वाहनांचा प्रसार चांगला होऊ शकतो. कारण याला लिमिटेशन्स आहेत, कारण मल्टिप्लेक्शन रेशो हा कमी आहे. तर आता हे आम्ही अनेक ठिकाणी याचं म्हणजे सीड डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम घेतलेला होता. ICGV 3043 या वाहनाचा आणि 2266 हे वाहन आम्ही 5 ते 10 किलो देतो, आणि बऱ्याच शेतकऱ्यांना याचं म्हणजे चांगलं आहे. आणि या 3043 वाहनामध्ये जी इक्रिसॅट आणि जुनागड इथून GG32 नावाची वाहन विकसित झालं, तर हे वाहन आपल्याला म्हणजे एक तेलासाठी जास्तीत जास्त तेलाचं प्रमाण असलेलं हे वाहन आहे. तर असा या म्हणजे शेतकऱ्यांना नवीन वाहन या माध्यमातून आम्ही डेमॉन्स्ट्रेशन मार्फत दिलं, आणि शेतकऱ्यांना जर हे वाहन चांगलं वाटलं म्हणजे त्याच्या भागामध्ये त्याला चांगलं उत्पादन जमिनीत त्यांनी त्याच्या गावामध्ये त्याच्या भागामध्ये जर उत्पादन जर चांगलं दिलं तर ते त्यांनी वाढवावं, आणि वाढवून या स्वतःसाठी पण उत्पादन घ्यावं आणि बियाणं म्हणून पण याचा प्रसार करावा. तर असा याचा एक या जो प्रोजेक्ट होता त्याचा हा उद्देश होता, आणि बऱ्यापैकी याच्यामध्ये या प्रोजेक्टमधनं आम्हाला नवीन वाहन शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा सफलता मिळालेली आहे. आता महत्वाचं म्हणजे आता आपल्याला याच्या की आता हे सगळं आपण पाहिलं की नवीन वाहन विकसित झालेले आहेत, हे आहेत, पण याच्यातनं आता आपल्याला याच्यातनं शेतकऱ्याला जास्तीत जास्त नफा कसा मिळता येईल, याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन काय करता येईल. तर याच्यामध्ये की आता एक नवीन काही ओलिक नावाच्या व्हेरायटी आलेल्या आहेत. त्याचा फायदा काय आहे, ओलिक फॅटी ॲसिडचा फायदा काय आहे, तर याच्यामध्ये आपल्याला आज तुम्हाला माहित आहे की हार्ट अटॅकचं प्रमाण फार वाढलेलं आहे, आणि जर याच्यामध्ये तर हे जसं जर आपण जर या भुईमुगामध्ये हाय ओलिकचं प्रमाण जर वाढवलं, तशा जर जाती आणल्या, तर त्याच्यामुळे काय होतं की याच्यामध्ये कार्डिओव्हिस्क्युलर म्हणजे हार्ट अटॅकचं प्रमाण हे कमी होतं, म्हणजे चांगलं क्लोरेस्ट्रॉल वाढवतं, वाईट क्लोरेस्ट्रॉल हे कमी करतं, म्हणजे आणि याचं महत्वाचं म्हणजे की जे सेल्फ लाईफ आहे आपल्याला भुईमुग याच्यामध्ये तेलाचं तळल्यानंतर आपण वारंवार वापरू शकत नाही, तर ओलिकचं प्रमाण जर आपण वाढवलं तर याच्यामुळे आपण काय करू शकतो की याच्यामध्ये म्हणजे याचं सेल्फ लाईफ याच्यामुळे वाढू शकतं. तर आज हे आहे, आणि याच्यामध्ये की असा ह्या ओलिकचा फायदा आहे, म्हणजे याच्यामुळे की याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होऊ शकतो, आणि याच्यामध्ये तर याच्यावरती आपल्याला आता विचार करणं गरजेचं आहे. आता ही जी इंडस्ट्री आहे ही काय इंटरेस्टेड आहे हाय ओलिकमध्ये, तर याच्यामुळे म्हणजे याच्यामध्ये ज्या आहेत कॅडबरीज आहे, नेस्ले आहेत, केलेगोज आहेत, या का अशा मोठ्या कंपन्या काय इंटरेस्टेड आहेत, तर हे जे आहे हे ओलिक आहे हे
रजिस्टर अंडर कल्टिवेशन इन म्हणजे US आहे, ऑस्ट्रेलिया आहे, अर्जेंटिना, ब्राझील, ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये 100% हाय ओलिकच्या व्हेरायटी ग्रो होतात. आणि ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत या हाय ओलिक ह्या आपल्या इथे ऑस्ट्रेलियामधनं इम्पोर्ट करतात. आणि आता ज्या या लिडिंग फूड कंपनीज आहेत, मार्स आहेत, कॅलोगज आहे, कॅडबरीज आहे, एक्सेट्रा, या पाहून राहील यांना आता आपल्या इथून जर भारतातनं जर आपल्याला काही मटेरियल यांना असं सोर्स मटेरियल मिळालं हाय ओलिकचं, तर आपल्याला म्हणजे याच्यातनं या इंडस्ट्रीला पण फायदा होईल. आणि याच्यातनं जर आपण अशा व्हेरायटी जर आणल्या तर याच्यातनं शेतकऱ्याला 2 पैसे पण मिळू शकतात. तर हा एक म्हणजे एक कॉन्सेप्ट आपल्याकडे आता येणार आहे. म्हणजे आज आपण म्हणतो, आपले माननीय पंतप्रधान म्हणतात की आपलं उत्पादन डबल झालेलं पाहिजे. आज आपल्याला माहिती आहे आपले लिमिटेशन्स आहे, जमीन तेवढीच आहे, पाणीच आहे, वातावरण बदल आहे, पण याच्यातनं मग उत्पादन आपल्याला 2 पैसे कसे मिळतील, तर असं काही व्हॅल्युएशन करून जर आपल्याला काही नवीन वाहन आपण आणलेत आणि त्याचं जर व्यवस्थिशीर योग्यरित्या जर मार्केटिंग केलं आणि मार्केटिंग करून एक ज्या काही कंपन्यांना हे मटेरियल लागणार आहे ते जर दिलं आणि कंपनी तयार आहेत, या मी तुम्हाला इथे दिसतंय मी कंपन्यांची नावं दिलेली आहेत, तर याच्यामुळे म्हणजे असं जर आपण एक विचार टायअप केला, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की आज ही आपली विचारांची देवाणघेवाण आहे. आजचं हे चर्चासत्र जे आहे हे विचाराची देवाणघेवाण आहे. एक विचार मांडायला काही हरकत नसतात आणि चांगल्या विचारातनं चांगलं काहीतरी घडत असतं. तर असं एक माझ्या दृष्टीने असं मला वाटतं की अशा जर आपण याच्यातनं भुईमुग पिकाकडे आपलं एक खाद्य पीक पाहून अशा व्हॅल्युएशन व्हेरायटी जर आपण आणल्या, त्याचं व्यवस्थिशीर प्रोडक्शन केलं आणि त्याचं योग्य मार्केटिंग जर झालं तर त्यातनं आपल्याला 2 पैसे जास्त मिळू शकतात असं हे आहे. आणि भुईमुग पिकाला पुढचं भवितव्य येऊ शकतं. आता व्हाय इंडस्ट्री शुड इंटरेस्टेड हाय ओलिक, तर तुम्हाला हे माहित आहे की आज आपण टॉप 10 ग्राउंडनट इम्पोर्टिंग कंट्रीज फ्रॉम इंडिया, तर आपण इंडोनेशियाकडनं किती आणतो म्हणजे हे दिलेलं आहे. आणि जवळजवळ की आज आहे म्हणजे टोटल ग्राउंडनट एक्सपोर्ट हा आपल्याकडनं जो होतो आहे म्हणजे जवळजवळ हा $260 मिलियन इतका एक्सपोर्ट होतो आहे. आणि 86% इन्क्रीज इन एक्सपोर्ट ड्युरिंग द लास्ट डिकेड, म्हणजे एवढा वाढलेला आहे. आणि या ज्या म्हणजे आपल्या इथूनही याला इंडिया इज आणि भारत हा जवळजवळ 80 कंट्रीला भुईमुग हे पीक आपण एक्सपोर्ट करतो आणि त्याचं वेगवेगळं हे दिलेलं आहे. आणि मग काय होईल की जर आपण या प्रचलित ज्या ग्राउंडनट व्हेरायटीज आहेत त्याच आपण एक्सपोर्ट करतो आहे, जर आपण अशा काही व्हॅल्यू एडेड व्हेरायटीज आणल्या, हाय ओलिकच्या जर व्हेरायटीज आणल्या, तर याच्यातनं आपल्याला म्हणजे अजून आपल्याला आपण आपलं एक्सपोर्ट वाढवू शकतो. आणि म्हणजे त्याच्यातनं एक्सपोर्ट वाढवून व्हॅल्यू एडिशन करून आपल्याला एक चांगला प्रॉस्पेक्ट याच्यातनं आपल्याला दिसतंय. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये जे आहे इंडस्ट्री ही महत्वाची म्हणजे जो आहे त्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये गेम चेंजर रोल हा करू शकतो. आणि आपण जे आहे आज म्हणजे तुम्हाला आता सांगतो की हा एक कॅनोला कॉन्सेप्ट आहे. हा कॅनोला कॉन्सेप्ट हा आपल्याला म्हणजे मोहरीपासून आलेला आहे. मोहरी रेपसीड मस्टर्ड पासून आलेला आहे. आणि आपण जवळजवळ आज $54.8 मिलियन एवढं हे आपण ओलिक ऑइल इम्पोर्ट करतो. म्हणजे आणि हे कशातनं आहे म्हणजे आपण इटली करणं 24% करतो, स्पेनकडनं 71% करतो, पोर्तुगालकडनं करतो, नंतर तुनिशिया आणि तुर्की. तर या अशा 5 देशातनं आपण एवढं जे आहे हे ओलिक ऑइल आपण इम्पोर्ट करतो. आणि या ज्यातल्या त्या टॉप ज्या 5 कंपनीज आहेत ऑलिक ऑइल करणाऱ्या, या कन्झ्युमर मार्केटिंग आहेत, या जवळजवळ 39% एवढं ऑइल इम्पोर्ट करतात. बोर्गज आहेत ती 9% करतं, कारगिल आहे ती 9% करतं, फील्ड फ्रेश आहे ती 8% करतं, आणि युनिव्हर्सल कॉर्पोरेशन हे 5% करतं. आणि याच्या व्यतिरिक्त 15 कंपनीज फ्रॉम इटाली अँड स्पेन ऑल्सो ऍक्टिव्ह इन इंडियन मार्केट. म्हणजे आपल्या ज्या इथल्या ज्या भारतासाठी लागणाऱ्या जे ओलिक ऑइल आहे हे जे परदेश आपल्या या कंपन्या या देशातनं म्हणजे ऑइल बाहेरून आणतात. आणि हे जर आपल्याला कमी करायचं असेल हा इम्पोर्ट, तर आपण या संधीचा फायदा आपण घेऊ शकतो असं याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. आता ह्या ज्या व्हेरायटीज आहेत
हा इक्रिसॅट जे इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी एरिड ट्रॉपिक हैदराबाद आणि डायरेक्टर ऑफ ग्राउंडनट रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने या 2 व्हेरायटी हाय ओलिकच्या व्हेरायटीज या जवळजवळ डेव्हलप केलेल्या आहेत. ICGV 150-83 आणि ICGV 150-90 या आहेत आणि याला गिरनार 4 आणि गिरनार 5 असं हे नाव दिलेलं आहे या व्हेरायटींना. आणि याच्यामध्ये 80% ओलिक ऍसिड आहे. आणि माझ्या माहितीनुसार KVK बारामतीने याचं बी आणलेलं आहे. आता त्याचं कसं काय आलेलं आहे म्हणजे उत्पादन वगैरे, तर हे थोडंसं करंजे साहेबांशी वगैरे आपल्याला चर्चा करावं लागेल. आणि म्हणजे इंडस्ट्रीशी टायअप जर केलं आपण आणि याच्यातनं आपल्याला या उत्पादनाला शेवटी कसं आहे, व्हॅल्यू ऍडिशन जरी आपण केली पण आपल्याला उत्पादन पण महत्वाचं आहे. म्हणजे उत्पादन प्लस व्हॅल्यू ऍडिशन जर असलं तर हे वाण शेतकऱ्याला फायद्याचे ठरणार आहे. आणि आपल्या माहितीसाठी आहेत हे 2 वाण 16 ऑक्टोबर 2020 रोजी आपले ज्या दिवशी 75वी आपलं फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FAOचं हे ॲनिव्हर्सरी होती, तर त्यावेळेस आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी ह्या राष्ट्राला या 2 व्हेरायटी समर्पित केलेल्या आहेत. या दोन्ही व्हेरायटी म्हणजे आपल्या याच्यामध्ये ओलिकच्या व्हेरायटी आहे गिरनार 4 आणि गिरनार 5 नावानी. आणि म्हणजे आता याचं पण कधी पण कोणतंही नवीन वाण जर असेल तर आपल्याला एक थोड्याफार प्रमाणावरती आपल्या भागामध्ये त्याचे डेमॉन्स्ट्रेशन घेऊन कसं येतं काय येतं तर येतं. आणि या व्हेरायटीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की याचं ओलिकचं प्रमाण जे आहे जवळजवळ 80% आहे आणि लिनोलिक. तर म्हणजे आणि आता आमचा असा पण प्रयत्न चाललेला आहे की हे जे आहेत हे आपले फुले वारणा फुले मोरणा याच्यामध्ये याचं हे कॅरेक्टर इंट्रोड्यूस करायचं. कारण आपल्या ज्या वारणा आणि मोरणा व्हेरायटीज आहेत या आपल्या भागामध्ये रुजलेल्या आहेत, तांबेरा टिका रोगाला कमी बळी पडणार आहेत. त्याच्यामध्ये जर इंट्रोड्यूस केलं उत्पादनाला चांगलं आहे तर एक उत्पादन पण मिळेल. आणि जर असं इंडस्ट्री एवढ्या मी तुम्हाला दाखवलं की एवढ्या इंडस्ट्री याच्यासाठी इंटरेस्टेड आहेत आणि याचं योग्य जर मार्केटिंग केलं आणि त्यामध्ये म्हणजे तुमच्या या कृषी विज्ञान केंद्राचं योगदान फार मोठं राहणार आहे. या KVK म्हणजे KVKनी जर याच्यामध्ये म्हणजे कोऑर्डिनेशन केलं शेतकरी शास्त्रज्ञ कंपनी आणि हे म्हणजे हा KVKचा पण पुढं रोल थोडा बदलणार आहे. आणि याच्यामध्ये असा जर चांगला रोल जर KVKच्या माध्यमातून झाला तर नक्की आपल्याला शेतकऱ्याचं याच्यातनं भलं होणार आहे. आणि भुईमुग पिकाचं जे आपल्याकडनं क्षेत्र कमी झालं आणि अशा जर जाती आपण आणल्यात चांगल्या व्हॅल्यू ॲडेड तर याच्यातनं आपल्याला या पिकाला चांगलं प्रॉस्पेक्ट राहील, एक शेतकऱ्याला पर्यायी वाण मिळेल आणि उत्पादन पण मिळेल आणि त्यातनं 2 पैसे पण शेतकऱ्याला यातनं जास्त मिळू शकतात. आता हे सगळं ओव्हरऑल मी याची चर्चा केली तुम्हाला की याच्यामध्ये म्हणजे काय या पिकाचं भविष्यातील म्हणजे आपण म्हटलेलं आहे भविष्यातील भुईमुग पीक आणि संधी याच्यावरती मी आता हे आपल्याला याच्याबद्दल थोडक्यामध्ये हा उहापोह केलेला आहे की असं होऊ शकतं. आज काही मटेरियल आपल्याला काही व्हेरायटीज आलेल्या आहेत त्या व्हेरायटीचं बियाणं आणून आपल्याला टेस्ट करायचे आहेत. टेस्ट करून आपल्या भागामध्ये कशा येतात आणि चांगलं असेल आणि थोडंसं तांत्रिकदृष्ट्या पाहून आज तुम्हाला माहित आहे कोरोनामध्ये की आपल्याला बरंच काही शिकून गेलं. फूड इंडस्ट्री आणि सगळं काही बंद होतं पण ॲग्रिकल्चर हे कल्चर चालू होतं आणि ॲग्रिकल्चरनीच कोरोनामध्ये बऱ्याच लोकांना म्हणजे आज असेल भाजीपाला असेल अन्नधान्य असतील दूध दुभतं असेल हे सगळं पोचवलं. आणि आज जो काही आपली आर्थिक हे झालेलं आहे उन्नती झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याच लोकांचा आता एक म्हणजे काय म्हणता येईल एक विचार बदललेला आहे की थोडंसं चांगल्या फूड खाण्यामध्ये लोक पीपल्स आर रेडी टू पेइंग कॅपॅसिटी त्यांची डेव्हलप झालेली आहे. क्षमता जी आर्थिक क्षमता आहे ती तयार झालेली आहे. आणि अशा याच्यातनं आपण जर योग्य मार्केटिंग जर केलं याच्यामध्ये तर या पिकाला एक चांगला स्कोप असा हे राहणार आहे. तर आता थोडक्यात म्हणजे मी आता पुढचा जास्त वेळ काही घेणार नाही याच्यावरती. आज या पिकाला आपल्याला माहित आहे 30 डिग्री सेंटीग्रेड आणि पर्यंतचं तापमान आणि 17 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली गेलं तर पिकाची वाढ थांबते. नंतर महत्वाचं पहा आता हे एक महत्वाचं आहे पहा भुईमुग पिकाला कोण महत्वाच्या अवस्था काय काय तर उगवण अवस्था जी आहे ती 8 ते 10 दिवसांनी आहे. फुलधारणा अवस्था ही 25 ते 35 दिवसांनी होते. आऱ्या सुटण्याचा काळ आहे हा
30 ते 40 दिवसाचा, शेंगा धरण्याचा काळ आहे 45 ते 55 दिवसाचा आणि शेंगा पोषण व्हायचा 60 ते 75 दिवसाचा आणि शेंगा पक्वता हे 115 ते 135 दिवसात ही होते. तर अशा या आहेत आणि याच्यामुळे या स्टेजेसला आपण जर योग्य वेळेस योग्य मशागत जर केली, योग्य मॅनेजमेंट जर केली, महत्वाच्या म्हणजे उदाहरणार्थ आऱ्या सुटण्याच्या वेळेस आपण माती अर्धिंग अप जर केलं, रान एकदम क्लिअर ठेवलं, तर या पिकाचं उत्पादन वाढण्यास चांगली मदत होते. तर ह्या महत्वाच्या म्हणजे या पिकाचं एक तांत्रिक हे असं आहे की दीज आर द या महत्वाच्या स्टेजेस या आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. आणि त्यावेळेस म्हणजे जसं फुलधारणा आहेत, आऱ्या सुटण्या आहेत, शेंगा भरण्याच्या वेळेस पाण्याचा ताण पण बसू देऊ नये अशा त्यासाठी मी आपल्याला या पर्टिक्युलरली दिवसांमध्ये वेगवेगळ्या स्टेजेस ब्रॉडली कशा असू शकतात या इथे मी त्याचं सादरीकरण आपणासमोर केलेलं आहे. आता याचा परिणाम काय होतो, तर जमिनीचं तापमान 15 अंशाच्या वरती जर गेलं आणि 18 सेंटीग्रेड पेक्षा जर अनुकूल असतं 15 ते 18, नंतर रोप वाढमध्ये उगवणीसाठी 15 ते 18, रोप वाढमध्ये 20 ते 30 अंश सेंटीग्रेड तापमान चांगल्या जलद गतीने होते आणि फुलधारणेच्या वेळेस वातावरणातील तापमान 24 ते असल्यास फुलधारणा अधिक होते. म्हणजे या महत्वाच्या आहेत. हे सांगायचं कारण हे याचं सादरीकरण कारण काय, एक 2-3 वर्षापूर्वी अचानक तुम्हाला जो पुढे आम्ही डेटा दाखवणार आहे की अचानक तापमानात वाढ झाली होती आणि ते वाढ होऊन आपल्या उन्हाळी भुईमुगावरती फार म्हणजे नुसती कायकी वाढ झाली आणि फलधारणा झाली नव्हती. त्यासाठी मी म्हणजे हा कसा वातावरणाचा परिणाम याच्यावरती होऊ शकतो हे दाखवायचा आपल्याला प्रयत्न करत आहोत. नंतर शेंग धारणेच्या वेळेस आपल्याला 30 ते 34 हे तापमान पाहिजे. याच्यामध्ये शेंगाची वाढ चांगली होते आणि आपल्याला माहिती आहे सूर्यप्रकाशाचं महत्व या प्रत्येक फोटोसिंथेसिससाठी आवश्यक आहे. तर आता हा जो आहे उन्हाळी 2017 मध्ये अचानक म्हणजे उत्पादन याची उत्पादन फार मोठा अनिष्ट परिणाम या टेम्परेचर वाढत असेल तर तुम्ही पहा की याचं जे आहे जानेवारीमध्ये 30 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त होतं, फेब्रुवारीमध्ये 33 डिग्री, मार्चमध्ये 36 डिग्री, एप्रिलमध्ये 41 आणि मे मध्ये 41 डिग्री. सरासरी तापमान हे 38 डिग्री होतं आणि याच्यामध्ये म्हणजे अचानक तापमानात वाढ झाल्यामुळे याच्या पीक वाढीवरती आणि उत्पादनावरती परिणाम झाला होता. तर हा एक आहे आणि याच्या म्हणजे त्यावेळेस मॅक्झिमम क्षेत्र हे TAG 24 या वाणाखाली होतं. तर असा हा एक तांत्रिक माहिती आपल्यासोबत मी ही सादर करत आहे की असे पीक सेन्सिटिव्ह आहे. आता याच्यावरती काही जास्त चर्चा करायला नको, जमीन वगैरे याच्यावरती जास्त आपल्याला माहीतच आहे. बीज प्रक्रिया हा विषय माहित आहे, बीज प्रक्रिया ही फार आवश्यक आहे आणि आपल्या ट्रायकोडर्मा असतील, 22 बुरशीनाशक असेल आणि रायझोबियम, तर आणि हुमणीच्या किडीसाठी क्लोरोफॉरिफॉस तर आहेत. याच्यात नंतर पेरणी व बियाण्याचे प्रमाण त्याच्यावरती आपण याच्यावरती चर्चा झालेली आहे. नंतर याचा आज माहित आहे की आपल्या इथे काही गुंडे नावाचे पट्टण कोडोलीचे शेतकरी आहेत, त्यांच्याकडे चांगलं उत्पादन ते प्लास्टिक मलचा वापर करून घेतात आणि त्याचे फायदे अनेक आहेत की म्हणजे दर्जेदार मिळते, बियाण्याची उगवण ही 2 ते दिवस व पक्व काळ हे लवकर तयार होतं, म्हणजे बाष्पीभवन होत नाही. नंतर आपलं म्हणजे तणाचा पण तणावरती पण त्याचा परिणाम होतो, तण जास्त वाढत नाहीये आणि शेंगा चांगल्या भरतात आणि म्हणजे अनेक असे फायदे या प्लास्टिक आच्छादनाचे या भुईमुग पिकामध्ये आहेत. काही लिमिटेशन पण सुद्धा आहेत आणि प्लास्टिक आच्छादनाची लागवड कशी करायची याचं मी वाटल्यास आपणाशी हे शेअर करेल. माझा मोबाईल नंबर राहील किंवा डिटेल आता याच्यावरती जास्त बोलू नये आपण की आज याच्यावरती किंवा KVK यांना ही पूर्ण माहिती मी आपणाला देऊ शकेल. तुम्ही KVK बोरगावकडनं ही याच्या प्लास्टिक आच्छादनाची लागवडीची माहिती तुम्ही घेऊ शकता. आज तुम्हाला माहिती आहे 25 किलो नत्र आणि 55 किलो युरिया आणि 50 किलो स्फुरद म्हणजे हे या पिकाला गरजेचं आहे. पेरणीच्या वेळेसच आपल्याला पेरणीच्या वेळेसच आपल्याला या पिकाला याचे द्यायचे आहेत, खतं द्यायची आहेत. सूक्ष्म अन्नद्रव्याचा पण एक चांगला रोल याच्यामध्ये या पिकाच्या वाढीला उपयोगाचा असतो. पाणी व्यवस्थापन तर हे एक महत्वाचं आहे. तर याच्यात म्हणजे पेरणीपासून तर उगवणीपर्यंत 8 दिवस
8 ते 10 दिवस असतात. ही एक संवेदनशील आहे. नंतर उगवणीपासून तर झाडाला फांद्या फुटेपर्यंत रोप अवस्था म्हणजे 20 ते 25 दिवस ही एक महत्वाची अवस्था. म्हणजे पाणी कमी पडू देऊ नये. फांदे फुटण्यापासून साधारण 50% फुले येईपर्यंत 35 ते 40 दिवस हा एक आहे. ही एक महत्वाची अवस्था. नंतर चौथी अवस्था जी आहे 50% फुले येण्यापासून तर शेंगाची वाढ होण्यापर्यंत 50 ते 70 दिवस अशा. आणि नंतर आहे शेंग वाढीपासून तर शेंग काढणीपर्यंत 70 ते 100 दिवस. अशा वेळेस जर आपल्याला योग्य आपण जर याला म्हणजे या 5 अवस्थेला आपण या भुईमूग पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये म्हणजे याचा उत्पादनावरती परिणाम होणार नाही. नंतर याच्यामध्ये आज काय म्हणजे स्पोडोप्टेरा सारख्या कीड वगैरे रोग येतात. नंतर याला निंबोळी अर्क वगैरे याच्यासाठी जे शिफारस केलेले आहेत लेबल क्लेम औषध आहेत ते मारून आपण याच्यावरती या भुईमूग पिकावरती किडीचं नियंत्रण आपण करू शकतो. नंतर रोग तुम्हाला सांगितलं की टिका आणि तांबेरा हे रोग आहेत. आपल्या साध्या ज्या फंजिसाइड्स आहेत 22 वगैरे याच्यापासून आपण याचं नियंत्रण करू शकतो. आणि फुले वारणा फुले जेल 200 आहेत, RH-RG व्हेरायटी आहेत किंवा आमच्या वारणा मोरणा KDG 160 या वाहन कमी बळी पडणाऱ्या टिका आणि तांबेरा रोगाला आज आपल्या म्हणजे उपलब्ध झालेले आहेत. तर आज भुईमूग पिकासाठी जर आपल्याला जर महत्वाचं काही असेल तर योग्य जमिनीची निवड, योग्य मशागत, गादी वाफ्यावर घेतलं तर कारण आऱ्या चांगल्या जमिनीत जातात आणि त्याच्यामुळे उत्पादन वाढतो. पॉलिथिन मलचा उपयोग करायचा, योग्य वाणाची निवड, बियाण्यासाठी शेंगा हाताने सोलणे, बीज प्रक्रिया ही फार महत्वाची आहे. रासायनिक खताचा वापर, जिस्पीनचा वापर आणि योग्य वेळेस टोकन करणे, तणनाशक आणि कीड आणि रोगाचं नियंत्रण आणि पाणी व्यवस्थापन जर हे आपण जे महत्वाचे 12 सूत्र जर अवलंबले तर आपल्याला भुईमुगाचं एक चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. तर आज मला ही एक संधी दिली आणि एक थोडासा वेगळा विचार मांडण्याचा, एक तांत्रिक विचार किंवा तांत्रिक विचाराची देवाणघेवाण मांडण्याचा इथे KVK कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांनी मला संधी दिली. तर मी त्यातल्या KVKचे प्रमुख आपले नंतर सगळे अधिकारी कर्मचारी यांचे मी आभार मानतो आणि माझं हे तांत्रिक सादरीकरण इथे समाप्त करतो. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण आता चर्चेला सुरुवात करा. स्टॉप शेअर स्क्रीन म्हणा सर. ओके, आणि स्क्रीन थोडी खाली घ्या. हा, बस बस बस. मीटिंग मध्ये सहभागी कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. मग अशी प्रश्न विचारला होता फडतरे साहेबांनी. फडतरे साहेब तुम्ही अनम्यूट करून सरांना प्रश्न विचारू शकता. धनाजी फडतरे. तत्पूर्वी मी चाटमधला एक प्रश्न आहे तो घेतो. विवेक पाटील युट्यूबवरनं विचारतात, भुईमुगाच्या शेंगा जास्त लागण्यासाठी आणि शेंगा भरण्यासाठी काय तंत्र आहे, उपाय किंवा तंत्र आहेत असं सांगा विचारतायत. तर याच्यामध्ये फ्लॉवरिंग जे आहे भुईमुग पिकाला एक 30-35 दिवसानंतर सुरू होतं आपल्याला. तर याच्यामध्ये महत्वाचं एक तर मी तुम्हाला सांगितलं की पाण्याचा ताण याला बसू देऊ नये. नंतर याची जी आहे म्हणजे जेव्हा फुलोऱ्याचा कालावधी असेल, आऱ्या भरण्याचा कालावधी असेल, याच्यामध्ये आंतरमशागत करू नये. त्याच तत्पूर्वी एक 30 ते 35 दिवसाच्या आत क्षेत्र आहे आपल्या भुईमुगाचं ते तणविहिरीत ठेवून त्याला म्हणजे माती लावणे, म्हणजे कोळप्याला दोरी बांधून मातीची म्हणजे माती लावली आजूबाजूला, भरणी जर केली आपण तर याच्यामध्ये आऱ्या चांगल्या जमिनीत जातात आणि शेंगा चांगल्या पोचतात आणि उत्पादनात वाढ होते. त्याच्या पुढील प्रश्न आहे की अधिक उत्पन्न येण्यासाठी एकरी बियाणे किती वापरले पाहिजे किंवा खत किती वापरले? आपलं आता आज जरा आपण तो काही त्याच्यावरती डिटेल आपण गेलेलो नाहीये कारण आज तो काही आपला एवढा महत्व नव्हता की आपल्याला याच्यावरती म्हणजे भुईमुगाचं स्टेटस काय आहे आणि त्यातनं पुढं फ्युचर काय याच्यावरती आपल्याला जास्त चर्चा केली. पण भुईमुगाला आपण जवळजवळ एक 45/15 किंवा 30/10 म्हणजे जर निमपसरे वाण असेल तर 45/15 आणि 30/10 हे रिकमेंडेड स्पेसिंग आहेत. आणि याच्यासाठी आपल्याला एक 100 किलो शेंगदाणे आपण हेक्टरी असं एक केलेलं आहे. टोकन पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला हे बियाणं कमी लागू शकतं. म्हणजे तुम्हाला ते मी सांगितलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी जी विकसित केलेली मेथड आहे म्हणजे 2 किलो शेंगापासून आपण 1 हेक्टरचं बियाणं आपण तयार करू शकतो. म्हणजे 2 किलो शेंगा एका गुंठ्याला असं आपण एक ब्रॉडली आपण एक धरून घेऊया. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? स्वतःला अनम्यूट करून विचारू शकताय. हा, देशमुख साहेब, डॉक्टर महाजन बोलतो थोडे.
हा नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. नमस्कार. बरं, गिरनार 4 आणि 5 जे आपण सांगितलं, जे हाय ओलिक ऍसिड कंटेंट आहे, ते आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या एमपीक्यू ज्युरिडिक्शन मध्ये पसरवण्यासाठी काही स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे का आपण? नाही, अजून तर नाही. आता कसं आहे, आता त्या व्हेरायटी झाल्या, दे हॅव ए लिमिटेड सीड्स आहे आणि मला वाटतं थोडंफार सीड, काहीतरी लिमिटेड सीड KVK बारामतीला दिलेलं आहे. आणि सर आपल्याला काय करावं लागेल की थोडंसं डेमॉन्स्ट्रेशनला जावं लागेल पहिले, आपल्या इकडे कसं त्याचा परफॉर्मन्स राहतो त्या वाहनांचं, आणि पुढं म्हणजे उत्पादन तर ऍट पारच पाहिजेच, तरच ते वाहन पुढे नेण्यात अर्थ आहे. आणि पुढे याचं योग्यरित्या मार्केटिंग म्हणजे थोडंसं इंडस्ट्रीशी वगैरे टायअप केलं तर एक चांगलं पुढं घडू म्हणजे चांगलं एक हे होऊ शकतं. म्हणजे आय हॅव म्हणजे गुड प्रॉस्पेक्ट फॉर दॅट. म्हणजे माझा जो अनुभव आहे त्याच्यावरून मला असं हे वाटतंय. आणि त्याच्यावर म्हणून मी यांना म्हटलं होतं की नको काय आता प्रेझेंटेशन मला देण्यात नाही, पण बाबर साहेबांचा खूपच आग्रह होता की द्या सर, म्हणून मी माझं प्रेझेंटेशनचं स्वरूप जरासं वेगळं केलं आणि म्हटलं हे थोडंसं आपल्या या दृष्टीने या माध्यमातून एक विचाराची देवाणघेवाण होईल. नाही, मगाशी तुम्ही डॉक्टर PDKVची जी हे सांगितली 2 किलो शेंगा किंवा 1 किलो शेंगा देऊन, असं जरी प्रत्येक जिल्ह्याला 1-1, 2-2 किलो शेंगा मिळाल्या, फक्त जिल्ह्याला 1 की 2 किलो शेंगा, तर त्यातून आपण सीड मल्टिप्लिकेशन करू शकतो. यस 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 यस. हा, म्हणजे फार चांगला हे आयडिया आहे. आपण थोडंसं म्हणजे यांच्या जिथे सोर्स सीड असेल त्यांच्याशी चर्चा करून घेऊया आणि तसं स्ट्रॅटेजी आपण तयार करायला काही हरकत नाही. काय हरकत नाही. प्रत्येक जिल्ह्याला फक्त 2 किलो शेंगा दिल्या तरी पुरे होणार आहे. हो, यस यस यस, जिल्ह्यालाच फक्त. हा, जिल्ह्याला काही मोठी गोष्ट नाही. नाही, बिलकुल नाही. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून शक्य होऊ शकतं ते, जर प्रत्येक जिल्ह्याला 2-2 किलो शेंगा दिल्या तर त्याचं टेस्टिंग सहज होऊन जाईल आपल्याकडे. यस यस यस, गुड. म्हणजे सर हे फार चांगलं आपण तुम्ही सजेशन्स दिलेलं आहे, एक चांगली आयडिया आहे. आपण जरूर हे करूया. म्हणजे प्रयत्न मी माझ्या लेवलला पण प्रयत्न करेल. चालेल. आणि दोघं हंगामात येतात का त्या, खरीप आणि रब्बी उन्हाळी? आता खरीपासाठी आहेत आपल्याला, विल टेस्ट इट, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, येतील आपल्याकडे म्हणजे आता. ओके, थँक्यू. अजून कोणाचे प्रश्न आहेत विचारू शकतायत? अजून कोणाचे प्रश्न असतील? हॅलो. हा, बोला. हा सर, मनोज जाधव बोलतोय, कोडोली सातारा येथील शेतकरी. बोला. हॅलो. हा, बोला, मोठ्याने बोला. आपला हा फुले चैतन्य हा जो वाहन आहे, आता मला बाबर सर, फडतरे सर आणि सावंत साहेब यांच्या माध्यमातून मिळाला बियाणं. तर त्याच्यात मी टोकन पद्धतीने लागवड केलेली आहे. तर हा वाहन आपण पावसाळ्यामध्ये किंवा नाही काय, जसं आता उन्हाळी घेतोय तसं इतर ऋतूमध्ये सुद्धा घेऊ शकतो का? किंवा घेऊ शकता आपण, घेऊ शकता हे वाहन. फक्त काय करायचं, काढणी केल्यानंतर जरासं 3 आठवडे जाऊ द्यायचे, म्हणजे डॉर्मन्सी वगैरे होतं, चांगलं त्याला वाळवायचं आणि तुम्ही दोन्ही हंगामात हे पीक घेऊ शकता. आणि ऊसामध्ये पण चांगलं आहे, कारण थोडंसं टिका आणि तांबेरा रोगाला कमी बळी पडतं. म्हणजे जो आर्द्रतेमुळे जो आपल्याकडे टिका आणि तांबेरा रोग ऊसाच्या आंतरपिकामध्ये येतो, तर बाकी TAG 24, JL 24 हे या वाहन म्हणजे इव्हन अपरूट करायला आपल्याला त्रास होतो, पण या वाहनाला तो येणार नाही आणि उत्पादन पण तुम्हाला चांगलं मिळेल याच्यात. आणि सर अजून एक असं विचारायचं, जे आता तुम्ही स्लाइड दाखवली त्यामध्ये इस्रायलमध्ये आपले एकरी हेक्टरी 40 क्विंटल पर्यंत उत्पादन जात आहे, तर समथिंग 40 का 42 क्विंटल पर्यंत असं काहीतरी तुम्ही दाखवलं, आणि आपल्या इथं 13 ते 14 क्विंटल वगैरे. तर मग हे तफावत का, किंवा तेवढं आपल्याकडे उत्पादन घ्यायला आपल्याला काय करावं लागेल, किंवा आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे? तुम्हाला हे आपल्या या पट्टण कोडलेचे गुन्हे, मी तुम्हाला एक स्लाइड दाखवली बा, कागल तालुक्यातली, शिळकुट गाव आहे, त्या शेतकऱ्यांनी फुले वारणाचं ऊसामध्ये एकरी 20 क्विंटल शेंगा काढल्यात. म्हणजे 20 दुनी 40 आणि 45 क्विंटल पर्यंत आपण पण जाऊ शकतो. म्हणजे वी हॅव ए पोटेन्शियल. म्हणजे मराठवाड्यातले घुगे म्हणून शेतकरी आहेत, नंतर हे आपले गुंडे साहेब आहेत, हे करतात, म्हणजे योग्य उत्पादन ते काढतातच आहे. म्हणजे हा सगळा मॅनेजमेंटचा भाग आहे. आणि ठीक आहे, आतापर्यंत आपण वाहन नव्हतं, पण आपल्यामध्ये आता हाय इल्डिंग आणि पोटेन्शियल व्हेरायटीज आपल्याकडे आलेल्या आहेत, वारणा मोरणा सारख्या. याचा पण आपण जर केला आपल्या भागामध्ये, म्हणजे पर्टिक्युलरली सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये. आणि माझा तर विचार असा आहे की म्हणजे चीनमध्ये जी काही भुईमुगाची उत्पादकता वाढली ही बिकॉज ऑफ द निम पसऱ्या वाहनामुळे, म्हणजे वारणा मोरणा ज्या प्रकारात येतात ना, व्हर्जिनिया बंचमध्ये,
तर थोडंसं ज्या शेतकऱ्यांकडे प्रोटेक्टिव्ह इरिगेशन्स आहे त्या शेतकऱ्यांनी या वाणाकडे जायला, प्रायोगिक तत्वावरती जायला काही हरकत नाही. आणि कसं उत्पादन येतं, जर चांगलं एक उत्पादन मिळालं आपल्याला तर एक चांगलं एक नवीन क्रॉप आपल्याला खरीपासाठी म्हणजे होऊ शकतं. पण म्हणजे एक थोडंसं आपल्याला विचार याच्यामध्ये एक थोडासा टेक्निकल थॉट आपल्याला द्यावं लागणार आहे. पण निमपसऱ्या वाणाला दे हॅव ए गुड पोटेन्शियल, दे हॅव ए गुड म्हणजे त्याची उत्पादन क्षमता ही एक चांगली आहे. नमस्कार मग सर. हॅलो, बोला. हा सर, अजून एक असं विचारायचं आहे की व्यावसायिक दृष्ट्या आपल्याला शेती करायची आता थोडक्यात, म्हणजे काय की सध्या 1-2 वर्षामध्ये मी शेती क्षेत्राकडे जास्त वळलेलो आहे. तर व्यावसायिक दृष्ट्या शेती करताना आपल्याला आता जे इतर शेतकऱ्यांनी एकरी 20 क्विंटल वगैरे उत्पादन जे काढलंय, तर हे आपण कशा पद्धतीने आपण नाही का कसं तिथपर्यंत पोहोचू शकतो किंवा काय करू शकतो, एक्झॅक्ट आपल्याला काय करावं लागेल? हे बा, आता तुम्हाला मी सांगतो, एकरी म्हणजे मी ओव्हरऑल बोलतो बरं, मी आपल्या इथलं म्हणजे एकरी 1 लाख वगैरे असं जर उत्पादन आपल्याला मिळालं तर आपल्याला ही शेती फायद्याची ठरणार आहे. बरोबर आहे. ते कशा माध्यमातून असो काय असो. तर त्याच्यासाठी एक तर म्हणजे आता म्हणजे मी सांगितलंय की या गोष्टी चर्चा करण्यासाठी की जो एक शेतकरी वर्ग आलेला आहे, मी पाहतोय की आज म्हणजे मी डिग्रस सारख्या ठिकाणी काम करून म्हणजे मी इकडे गडिंग्लज पर्यंत, तिकडे पोलादपूर पर्यंत, चंद्रपूर पर्यंत कनेक्ट झालो बिकॉज ऑफ द मोबाईल. आणि ही नवीन पिढीतली जी शेतकरी आहे, म्हणजे आता तुमच्यासारखे पण असतील त्याच्यामध्ये, नाऊ आय एम अबाव 50, तर याच्यामुळे हे दे आर इंटरेस्टेड इन अडॉप्टिंग द न्यू टेक्नॉलॉजी. तर एक चांगलं तंत्रज्ञान आणि त्या तंत्रज्ञानाचा उदाहरणार्थ तुम्ही जर आता फॉर एक्झाम्पल हे घेतलं, मी तुम्हाला विचार मांडला की तुम्ही जर आपल्याला बीजोत्पादन कार्यक्रम घेतला फुले वारणाचा आणि कोणाशी जर टायप केलं आणि ते बियाणं म्हणून दिलं तर तुम्हाला प्रचलित याच्यापेक्षा म्हणजे एक चांगलं आज माझ्या माहितीनुसार तरी 80, 90, 100 रुपये किलोच्या शेंगा देशमुख सर, आवाज येतोय? तुमचा व्हिडिओ थांबलाय देशमुख सर, आवाजही बंद झाला तुमचा. हॅलो देशमुख सर, आवाज येतोय? महेश सर, देशमुख सर, हां आले. बोला सर, आवाज येतोय? हॅलो. हॅलो. महेश सर, देशमुख सरांशी चर्चा करता का? एक दोन क्वेश्चन आहेत आपल्याला, आपण घेऊ. अनम्यूट करा सर, अनम्यूट करा. ऐकू येतं का आता ऐकू येते. एक आहे ना, युट्यूब वरून एक प्रश्न आहे, जयवंत चव्हाण प्रश्न विचारतायत, उगवणी पूर्व आणि उगवणी नंतर कोणते तणनाशक वापरावे आणि किती दिवसांनी वापरावे? आता हॅलो देशमुख सर, आवाज येतोय? पुन्हा स्टक झालेले व्हिडिओ. महेश सर, पुन्हा स्टॉप झाला व्हिडिओ. बघूया, परत करतो त्यांना. एक कॉल घ्या आणि व्हिडिओ आपण ऑफ करूया. तुमचा व्हिडिओ ऑन. हा देशमुख सर, आवाज येतोय? आवाज येतोय? मोबाईलवरून कनेक्ट झालो ना, तर ते मोबाईल फोन आला की इकडे हे डिस्कनेक्ट होतो. म्हणजे डिस्कनेक्ट होते. ओके, ठीक आहे. कंटिन्यू. प्रश्न होता तो आपला युट्यूब वरला. हा,
तर याच्यामध्ये जे तणनाशकाबद्दल जर झालं तर आज उगवणी नंतर आपलं टर्गा सुपर, परशूट असे चांगले तणनाशक या पिकामध्ये उपलब्ध आहेत आणि कॉमनली ते अवेलेबल पण आहेत. म्हणजे सोयाबीन आणि भुईमुगाला काही कॉमन पिकं होतात. तर आणि याचा चांगला उपयोग पण होतोय. पण याचं महत्वाचं म्हणजे आपण 21 दिवसाच्या आत याची फवारणी घेणं महत्वाचं आहे. ओके. अजून कोणाचे प्रश्न आहेत? प्रश्न नसतील तर आपण सर यादगिरीवार सर. हा सर, नमस्कार सर. मी व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. सर, मी भूषण यादगिरीवर बोलतोय आणि माझं मूळ गाव यवतमाळ आहे. हो हो हो. सर, माझे 2-3 प्रश्न होते की मल्चिंग पेपर जो आहे की तो 7 मायक्रॉनचा रिकमेंडेड होता. आता तो बंदी आल्यामुळे किती मायक्रॉनचा वापरायला पाहिजे? आणि विदर्भातील जे उष्ण तापमान आहे अशा तापमानामध्ये असं कुठलं वाण सर शिफारिश करता येईल का की जे ऑइल कंटेंट पण आहे भरपूर पण ती कडू नाही, म्हणजे टेबल पर्पज पण चालू शकतं? आता याच्यात थोडंसं मला हे तुमचा जो पहिला प्रश्न आहे मायक्रॉन त्याच्यामुळे तर तो बऱ्याच शेतकऱ्यांना आता अडचणी येतात, कारण पेपरची अवेलेबिलिटी ही महत्वाची आहे, कुठून आणावं लागतं हे ते. तर थोडंसं अजून त्याच्यातलं जे मॅटर आहे थोडंसं पाहावं आणि पर्टिक्युलरली मला वाटतं अहमदाबाद वगैरे तिथली एक कंपनी सप्लाय करत होती म्हणजे दुसरं, तर त्याच्यामुळे थोडंसं या मेथडला थोडा एक सेटबॅक बसला आहे. दुसरा प्रश्न जो आहे तुमचा, आता पहा तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मॅक्झिमम TAG 24 हे वाण लागवडीखाली आहे. ऐकू येतंय? TAG 24 आणि काही ज्या खाजगी कंपन्या वेस्टर्न सारख्या वगैरे त्या भागात मार्केटिंग करतात. तर आता आम्ही जी फुले चैतन्य जे वाण आहे हे नॅशनल लेवलला काही तेलंगणा वगैरे या भागासाठी म्हणजे जिथं हाय टेम्परेचर आहे तिथेही राष्ट्रीय स्तरावरला शिफारस झालेली आहे. तर माझी एक तुम्हाला विनंती राहील आणि आम्ही तो प्रयत्न केलेला आहे, पण काही ठिकाणी बऱ्याच थोड्या शेतकऱ्यांना हे फुले चैतन्य हे वाण उन्हाळ्यासाठी आम्ही दिलेलं आहे. आणि हे जर आणि याच्यामध्ये कसं आहे की आता बिंग यू आर अ टेक्निकल पर्सन, याच्यामध्ये जे पॅरेंट इन्व्हॉल्ड आहे डेव्हलप याच्यामध्ये या व्हेरायटी डेव्हलप करण्यामध्ये, दे आर 5 to 6 पॅरेंट्स आर इन्व्हॉल्ड, मीन्स दे हॅव ए ब्रॉड जेनेटिक बेस. आणि ह्या बदलत्या वातावरणानुसार ही व्हेरायटी त्याला सस्टेन म्हणजे एक TAG 24 ला एक पर्यायी वाण होईल का, तर असा एक प्रयत्न आमचा चाललेला आहे. आणि आपण पण हे थोडंसं सीड नेऊन थोडंसं म्हणजे जी आपण PDKVची मेथड आहे तिथून जर ही आपण ह्या व्हेरायटी तिकडे जर मल्टिप्लाय केली आणि जर चांगली रुजली तर नक्की याचा म्हणजे शेतकऱ्यांना पण फायदा होईल. म्हणजे एक पर्यायी वाण आपल्याला TAG 24 ला तिथल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करता येईल. सर, कारण मागच्या 2-3 वर्षापासून कडक उन्हात TAG 24 चा परफॉर्मन्स एवढा काही विशेष राहिलेला नाही. तुम्हाला तो डेटा दाखवला की त्याच्यासाठी मी जी चर्चा केली नंतरच्या स्लाइडची की टेम्परेचरचा कसा परिणाम होतो आणि टेम्परेचर कसं वाढलं 30 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती कंटिन्यू टेम्परेचर राहिलं, पर्टिक्युलरली 2017 मध्ये त्याच्यावरती LAQ पण झाले होते. तर ती स्लाइड दाखवायचा उद्देश तोच होता की आज या बदलत्या वातावरणानुसार सडन टेम्परेचर शूटअप होतं आणि त्याचा भुईमुगाच्या उत्पादनावरती परिणाम होतो. आणि त्याला म्हणजे थोडी टेम्परेचर टॉलरंट व्हेरायटी आपल्याला म्हणजे तिथे असेल तर आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. म्हणून आपण थोडंसं माझी पण एक विनंती राहील आपल्याला की थोडंसं आपण आपल्या माध्यमातून फुले चैतन्याचं थोडंसं बियाणं देऊन काही प्रगतशील शेतकरी असेल त्यांना देऊन मल्टिप्लाय करून कसा परफॉर्मन्स राहता हा आपण पाहू. म्हणजे हाच एक त्याला उपाय आहे. आणि त्यातल्या दुसरा असा एक विचार आहे की तुम्हाला सांगतो, एक डॉक्टर अमीन म्हणून होते, ते इक्रिसॅटला होते, नंतर डॉक्टर प्रभाकर अमीन, आता स्वर्गीय डॉक्टर प्रभाकर अमीन हे कुलगुरू होते पंजाबराव. त्यांनी एक चांगला म्हणजे एक्सटेन्शन वर्क केलं होतं पर्टिक्युलरली. आणि भुईमुग पिकाचं म्हणजे बऱ्यापैकी त्यावेळेस शेतकरी भुईमुग पिकाकडे वळले होते. आणि त्यांनी या नीम पसऱ्या वाणाचं म्हणजे जे वारणा मोरणा सारखे जे पोटेन्शियल व्हेरायटीज आहे या शेतकऱ्यांना त्यांनी बियाणं आणून देऊन तिथे कल्टिवेट करून त्यातनं शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले होते. तर हा पण एक विचार करायला काही हरकत नाही. कारण काय विदर्भात एकदम लवकर पाऊस काय येत नाही, जून शिवाय पाऊस येत नाही. तुम्ही जानेवारीला जरी पेरलं तर 120, 125 दिवस 130 दिवसात या व्हेरायटी निघू शकतात. म्हणजे वारणा मोरणा हे पण वाण आपण उन्हाळ्यासाठी तयार करा. काय तुम्हाला जरासं म्हणजे हे व्हर्जिनिया बंच व्हेरायटी जराशा म्हणजे लॉंग ड्युरेशन आणि स्ट्रॉंग आणि स्टाउट असतात. तर एक थोडासा हा विचार म्हणजे एक प्रयोग करायला काही हरकत नाही. आणि मी तर म्हणेल की आजच्या या वेबिनारमुळे या चर्चामुळे एक चांगला विचार एक म्हणजे चांगल्या विचाराची देवाणघेवाण आपल्यामध्ये झाली. आणि थोडंसं तुमच्या प्रयत्न तुम्ही या
व्हेरायटीचं 2-2 किलो काय असेल, जे काय शक्य असेल ते सीड नेऊन तिथल्या चांगल्या प्रगतशील शेतकऱ्यांना देऊन ते वाढवून कसं येतं त्याचा परफॉर्मन्स, आणि जर चांगलं आलं तर फारच चांगली गोष्ट होईल, शेतकऱ्यांना एक पर्यायी वाण हे मिळतील. सर तुमच्या सूचनेनुसार मी आता काय करतो, एकाच फील्डमध्ये एकाच प्रकारची जमीन आहे, त्यामध्ये आता 3 वाण लागवड केलेली आहे. TAG 24, वेस्टर्न वर्धन, वेस्टर्न 44. आता आपला जो चैतन्य हा ट्रायल म्हणून 4 व्हेरायटी एका सोबत घेऊन कसं परफॉर्मन्स राहील हे आपल्याला बघता येईल. आता 3 व्हेरायटी तुम्ही आता या खरीप मध्येच ते मल्टिप्लाय करून घ्या सीड थोडं तिथे नेऊन. म्हणजे तुम्हाला बियाण्याची उपलब्धता आपल्याकडनं होऊन जाईल. काय जरूर करा, पण म्हणजे माझा हाच विचार आहे. आता मला वाटतं एक अकोल्याला एका शेतकऱ्यांनी कराडून बियाणं नेलं, शेतकऱ्यांचं नाव आहे खोत म्हणून कराडचे मसूरचे, त्यांच्याकडनं नेलं आणि त्यांनी जवळजवळ 1-1.5 एकर वरती हे केलेलं आहे, आणि तो शेवकार म्हणून त्याचं नाव आहे. आणि त्या शेतकऱ्यांनी आपल्या फुले संगम, फुले किमया या वाहनाचा पण चांगला प्रसार, म्हणजे त्याच्या गावात तर एक 700-800 एकर वरती त्यांनी संगम व्हेरायटी प्रसारित केलेली आहे. तर त्याला हे पण मी सांगितलं या की बाबा हे तू असं कर. आणि आज तिकडे जो बेल्ट आहे मराठवाड्याचा आणि विदर्भाचा, असा परभणी पासून लातेड, माहूर, आर्णी, पुसद असाच बेल्ट आहे ना तो उन्हाळी भुईमुगाचा. तर इव्हन तुमचं दारव्हा वगैरे या भागातही आता क्षेत्र आहे. दॅट डिपेंड्स ऑन द वॉटर अवेलेबिलिटी. तर तिथे पण हे असं म्हणजे जर ह्या व्हेरायटी पहा, म्हणजे ट्राय करा, आणि एक पर्यायी वाण आपल्याला म्हणजे पर्याय TAG 24 मिळतो का हे काय हरकत नाही आपल्याला. नक्कीच सर, तुमच्या सूचनेचं नक्की पालन करणार. आपण यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा किमया आणि संगम साधारणतः आता उन्हाळी सीड प्रोग्राम आपल्या एकाच गावात 20 एकरवर आहे साधारणतः. कुठे? पांढरकोडामध्ये. पांढरकोडाला. बरं. नाही, तिथे मला एक कळालं की तेलंगणामध्ये पण हे संगम फार मोठ्या प्रमाणावर गेली. आता ते एक OSD आहेत विजय वेडशेट्टीवार मंत्री साहेबांचे, तर ते म्हणत होते की फार मोठ्या प्रमाणात 700-800 क्विंटल बियाणं त्या तेलंगणामध्ये याचं संगमचं प्रसारित गेलेलं आहे म्हणून. पण तुम्हाला माहिती आहे तिकडे थोडंसं तेलंगणाची सिस्टीम ते त्यांच्या नावाने ते हे करतात. आणि सर काय झालं की मागच्या वर्षी सोयाबीनला खूप सेटबॅक बसल्यामुळे या वर्षी आपला फुले संगमचा जो आहे तो परफॉर्मन्स जो इतका जबरदस्त आहे की खूप पॉप्युलराइज झालेली आहे त्या भागात. तर सर आपलं जे आपण आज मनातून, म्हणजे मी हे नाही म्हणत की तुम्ही एक फॉर्मॅलिटी केली, आपण जे मनातून आणि तळमळीनं या दोन्ही पिकाबद्दल, सोयाबीन असेल किंवा ग्राउंडनट बद्दल तुमचं जे विशेष प्रेम आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं, हे वाण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत फक्त MPKV राहुरी पर्यंत मर्यादित न राहता पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात आपलं जे वाण आहे ती वाण पोचवून शेतकऱ्यांची उत्पादकता कसं वाढेल याबद्दल आपण तळमळीने सांगितलं, त्याबद्दल मी विशेष आभार आपला व्यक्त करतो. कारण टेक्नॉलॉजी सांगणं आणि त्या मागची तळमळ, जेव्हापर्यंत टेक्नॉलॉजी आली की त्याच्या मागे जे आउटपुट निघावं लागते, आउटपुट निघासाठी जे काही मेहनत घ्यावी लागते, आणि त्यासाठी तुमची जे तळमळ आहे ती खरंच आपल्या युट्यूब मधील किंवा फेसबुकच्या माध्यमातून जे काही शेतकरी याच्यानंतर सुद्धा जे बघणार आहे त्यांना खरोखर या गोष्टींचा फायदा होणार आहे. कारण एखादी गोष्ट लार्ज स्केलवर डिसेमिनेशन होण्यासाठी या आपण ज्या माध्यमांचा वापर करतोय, युट्यूब, फेसबुक, त्यामुळे आपण लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत आहे. आणि त्यामागचा जे उद्देश आहे की आपल्यासारखे जे वक्ते आहेत, शास्त्रज्ञ मोठे, ज्यांच्या जे समजतात की शेतकऱ्यांच्या प्रति माझी दायित्व आहे, अशा शास्त्रज्ञांचा लाखो शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे, आणि आपण त्यासाठी नेहमी तत्पर असतात. त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. तसंच या ठिकाणी डॉक्टर भाकरे सर ते उपस्थित होते, आणि डॉक्टर महाजन सर सुद्धा आपल्या वेबिनार मध्ये भाग घेतला आणि त्यांनी 2-3 महत्वाचे मुद्दे मांडले. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. सर, असंच सहकार्य आपल्याला आपलं राहावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव, तालुका जिल्हा सातारा, शेकरू फाउंडेशन व सगळ्यात महत्वाचे आपण आणि जे ऐकणारे आहेत श्रोते किंवा आपले शेतकरी बांधव, त्यांची उत्पादकता वाढवावी ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो, आणि आपला आशीर्वाद असंच राहावं अशी